है कि खेल को आपको स्पीड अप करना है और बिल्कुल भी समय बर्बाद नहीं करना है। आज के 2 मैचेस बचे हुए हैं, दोनों भी सुपर 8 के मैचेस। सुपर 8 का ये तीसरा मैच आपके सामने आ रहा है जॉली स्पोर्ट्स कामतगर बनाम मैगी 11। अंपायर से भी रिक्वेस्ट है कि खिलाड़ियों को लगातार वार्न करते रहे, कारण या अगोदर खूप उशीर झालेलाच आहे आणि या दोन्ही मॅचेस देखील क्रुशियल स्टेजेसच्या असणार आहेत आणि तुमच्यासाठी, तुमच्या चाहत्यांसाठी, संघ मालकांसाठी देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत। त्यामुळे पारदर्शक क्रिकेट व्हावं अशी आमची इच्छा आहे, त्यामुळेच आम्ही विनंती करतोय। बघा किती चांगले लोगो, हरीश पंडे सरांनी लोगोंचं वर्णन केलं होतं। जॉली स्पोर्ट्स म्हणजे काय खूप चांगल्या पद्धतीने लोगो आहे, पंखाचा पक्षाचा फोटो तुम्हाला पाहायला मिळतोय। तर लोगो देखील आपल्या संघाची कहाणी अजयजीने की सांगतो। चला मॅच ऑन करायचंय, कुठलाच वेळ वाया घालवला जाणार नाही। 30 मिनिटांचा कालावधी प्रत्येक संघाला मिळणार आहे 6 षटकं फेकण्यासाठी। जी हाँ, लोगों से भी कई बार आप लोगों तक पहुंच जाते हो ये लोगो लोग भूलेंगे नहीं। ये सीधा प्रसारण परशुराम टावरे स्टेडियम से, भिवंडी से। आणि मॅगीच्या लोगो सध्या बोलले होते हरीश सर की जरी तुम्ही मॅगी कंपनीला हा लोगो विकला त्याचा सेल दुपटीने तिपटीने वाढू शकतो। एक तरफ है जॉली, दूसरी तरफ है मैगी। टॉस को जीता है मैगी ने और पहले फील्डिंग करने का निर्णय लिया है। पहला ओवर लेकर हिमांशु पाटिल तैयार होते हुए, अच्छी गेंदबाजी की है पूरे बीपीएल में उन्होंने इस सीज़न में। सलामी बैटर्स है राकेश प्रभु और उनके साथ भावेश। पहली गेंद, और बहुत अच्छी गेंद दी है, हड़बड़ाहट के साथ खेले थे। कदकाठी सडपातळ आहे, पण मात्र सराव खूप जबरदस्त आहे हिमांशूचा। आपण नेहमीच पाहिलाय, थोडासा सरप्राईज झाला होता, टप्पा पडला तर बॉल राईज होतोय आणि त्यामुळेच फटका खेळण्यासाठी थोडीशी नाखुशी जाणवली। बघा आपण रिप्लेमध्ये पाहू शकतोय, टप्पा पडल्यानंतर बॉल हलकासा बाउन्स होतोय, खांद्यावर जाऊन आदळतोय। आपने देखा कि उंगलियां जो थी उन्होंने गेंद के दाहिनी तरफ फेरी थी, उस वजह से गति उन्होंने निकाल ली थी, उसको परख नहीं पाए थे राकेश प्रभु। थोड़ी सी पीछे रखी हुई गेंद थी, अतिरिक्त उछाल भी मिला था। इस बार तेज तर्रार गेंद ऑफ स्टंप के बाहर बीट किया है। ऑन साइड में खेलना चाहते थे, एक आक्रामक स्ट्रोक खेलने का प्रयास, नीची रही गेंद, सरळ सरळ निघून गेला टप्पा पडल्यानंतर यष्टिरक्षकाच्या हाताचा वेध घेण्यासाठी। आणि राकेश प्रभू देखील आढावा घेतात खेळपट्टीचा की नक्की माझ्याकडून काय चूक होते, कारण बॅटला बॉल कनेक्ट करत नाहीये। नई गेंद का बहुत अच्छा इस्तेमाल किया है पूरे टूर्नामेंट में हिमांशु ने, इस मैच में भी अच्छी शुरुआत करते हुए। सीधे बल्ले से ड्राइव किया, मिड ऑफ ऊपर है, उसके ऊपर से निकाल दिया, गेंद लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर, शानदार चौका। आयडियल पॉवर प्ले बॅटिंग स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला। मिड ऑफचा क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या आतमध्ये होता, त्यामुळे त्याच गोष्टीचा फायदा उचलत सरळ रेषेमध्ये हा फटका खेळलाय। जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन, इनसाइड आउट आपल्याला पाहायला मिळालाय आणि हा बॉल मात्र 1 बाउंस घेऊन सीमारेषेच्या पलीकडे गेलाय। फील्ड प्लेसमेंट को देखते हुए ये बहुत अच्छा स्ट्रोक, हल्का सा आपने आपको रूम दिया। स्टंप्स की तरफ आती हुई गेंद थी, पैरों की तरफ आ रही थी, ज़्यादा ताकत झोंकने का मौका नहीं था, लेकिन टाइमिंग बहुत अच्छी थी और मिड ऑफ को आसानी के साथ क्लियर किया है। चौके के साथ अपने पारी का आगाज़ किया है राकेश प्रभु ने। इस बार ऑन साइड में उठाकर खेलने का प्रयास कर रहे थे, शरीर से टकराई है, एक तेज सिंगल वहां पर लेग बाई के जरिए पूरा करते हुए दोनों भी बैटर्स, स्कोर आगे बढ़ता हुआ जॉली स्पोर्ट्स कामतगर टीम का 5 रन बिना किसी नुकसान के। चांगला पलटवार या ठिकाणी तुम्हाला हिमांशूचा पाहायला मिळालाय, कारण तिसरा बॉल देखील तितकासा खराब नव्हता, पण मात्र त्या बॉलला इम्प्रोवाइज पद्धतीने खेळलं होतं राकेशने, त्यामुळे तो चौकार मिळालाय। पण त्यानंतर पुढच्या बॉलवर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळालं तर थोडासा दमखम हिमांशूचा वरचढ ठरलाय या बॉलवर। मैगी 11 की गेंदबाजी में काफ़ी धार देखने को मिली है। कपिल केनी ने भी बहुत अच्छे स्पेल्स डाले हैं बीपीएल सीज़न 2 में, साथ में राजन पाटिल एक और अनुभवी गेंदबाज उनके पास है। हिमांशु तो बहुत अच्छे रिदम में पहले मैच से हमें देखने को मिले हैं, तो बहुत अच्छा बॉलिंग यूनिट है उनके पास। धावसंख्या 5 झाले आणि सुरुवात चांगली करतो हिमांशू पटेल ॲज अ बॉलर। बघा खूप महत्त्वाची जबाबदारी असते बॉलरकडे, कारण समोर पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी बॅटर्स रेडी असतात मोठे फटके खेळण्यासाठी। उल्टे स्ट्रोक की कोशिश, कितनी समझदारी, पहली गेंद का सामना आप कर रहे हो और स्विच हिट का प्रयास आपने किया। नक्कीच थोडासा वाट पाहणं गरजेचं आहे, नक्कीच हात खुले करण्याची गरज आहे, पण मात्र पहिला पहा, समजा आणि त्यानंतर खेळा, हे क्रिकेटचं परिसूत्र आहे। पण मात्र यावेळेस पूर्णपणे स्विच करून खेळण्याचा प्रयत्न अंगलट आलाय, प्रयत्न फसतोय। टॉप ऑफ द ऑर्डर हमने देखा है कि कई अलग अलग कॉम्बिनेशंस ट्राई किए हैं जॉली स्पोर्ट्स कामतगर टीम ने, ये एक और नया कॉम्बिनेशन देखने को मिल रहा है। इस बार लोअर फुल टॉस सीधे बल्ले से ड्राइव किया मिड ऑफ की तरफ और स्ट्रोक के साथ ही निकल पड़े सिंगल के लिए, कोई दिक्कत नहीं आई वहाँ पर सिंगल लेने में। आतिश भामरे थे मिड ऑफ पर, सिंगल के साथ हिमांशु पाटिल का ये किफ़ायती ओवर समाप्त होता हुआ। पहले ओवर के बाद स्कोर है 6 रन
बिना किसी नुकसान के। जरा सर्वांनी जवळ यायची गरज नाहीये. कॅप्टनने नवीन बॉलर लगेच पाठवून द्यायचं आहे त्या एंडला, जेणेकरून सामन्याला व्यत्यय येणार नाही. अजयजी महत्त्वाचं आहे, कारण 2 सामने आज पूर्ण दिवसभरामधले अजूनही बाकी आहेत खेळवायचे. जी हाँ, समय बहुत महत्वपूर्ण है और कहा जाता है कि समय को आप समय दोगे तो समय आपको समय देगा। एक्झॅक्टली. आणि नॉकआउट स्टेज आहे, त्यामुळे तुमची एक चूक तुमच्या संघाला या स्पर्धेच्या बाहेर करू शकते. और बॉलिंग करते हुए खास तौर पर आप यदि ज़्यादा समय बर्बाद करते हो तो उसका फ़ायदा कहीं ना कहीं बैटर्स को मिलता है। वेळ मिळतो, अभ्यास करण्याचा वेळ मिळतो, आढावा घेण्याचा वेळ मिळतो आणि तो सेट होऊ शकतोय. त्यामुळेच तुम्ही लवकरात लवकर जर षटक संपवलं तर तितकासा सेट होऊ शकत नाहीये फलंदाज मोठे फटके खेळण्यासाठी. और देखिए पहला ओवर थोड़ा जल्दी समाप्त किया है हिमांशु ने, तेज़ बॉलर है लेकिन ज़्यादा समय बर्बाद नहीं किया और कहीं ना कहीं वो भी एक वजह रही कि उनका ओवर बहुत अच्छा घटा। केवल 6 रन उन्होंने खर्च किए हैं। अब पावर प्ले का दूसरा और अंतिम ओवर लेकर तैयार होते हुए हाजी समत सेट एंड से आतिश भामरे। यशस्वी गोलंदाजाची तीच निशाणी आहे, कमी वेळ घेऊन लवकरात लवकर षटक संपवणं, जेणेकरून फलंदाज सेट होऊ शकत नाही. आणि भावेश पवारला देखील तुम्ही पाहिलं कित्येक वेळा जो 3 मिनिटांमध्ये ओव्हर कंप्लीट करत असतो. चला मॅच ऑन ठेवायच्या, कुठलाच वेळ घेऊ नका प्लीज. वी आर रिक्वेस्टिंग टू यू. 6 धावा इकॉनॉमिकल षटक हिमांशु पाटीलचं तुम्हाला पाहायला मिळालंय आणि खरं तर हलकासा वरचढ ठरतोय या आतापर्यंत या सामन्यामध्ये मॅगी 11 हा संघ. पूरे टूर्नामेंट में हमने ये चर्चा की है और हमने देखा भी है कि 10 रन भी कोई गेंदबाज एक ओवर में खर्च करता है तो वो एक इकोनॉमिकल ओवर है. आणि आताच्या घडीला फक्त 6 धावा आहेत. विकेट मिळाली नाहीये, पण मात्र इकॉनॉमिकल ठरला आहे. तो म्हणजे हिमांशु. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येथील आतिश भामरे हा देखील एक कलात्मक गोलंदाज आहे भिवंडी परिसरातला. तो हाजी समज स्टँड एंड कडून सेट होतोय. ओवर की पहली गेंद हवा में ड्राइव किया, कवर में खिलाड़ी मौजूद है, गेंद के नीचे कोई गलती नहीं, आसान सा कैच और ये रही पहली सफलता. मॅगी 11ला मिळते पहिलं यश. भावेश बजागे जो नेहमीच एक चांगला खेळाडू राहिलेला आहे जॉली स्पोर्ट्स कामतगर टीमचा, त्याच्या बॅटमधून मात्र आता फटकी येत नाहीये. कुठेतरी स्ट्रगल करताना पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाला होता आणि आता मात्र पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये झेलचीच्या स्वरूपात बाद होतोय. मयूर केने थे गेंद के नीचे और ये भी एक अच्छे बॉलर है, तो बॉलिंग में कई सारे विकल्प है. 5 अच्छे बॉलर्स है इस टीम के पास. ऑन द राइज ड्राइव करने का प्रयास किया था, थोड़ा सा इनसाइड आउट भी खेलना चाहते थे लेकिन गेंद के लाइन में नहीं थे, दूर से ड्राइव लगाया वहाँ पर. और ऑन द राइज स्ट्रोक खेलने में ये एक समस्या रहती है, स्ट्रोक पर नियंत्रण पाना बहुत मुश्किल होता है बैटर के लिए. स्ट्रोक खेळताना जागा बनवणं येस योग्य गोष्ट आहे, पण मात्र खूप जास्त आवाकाच्या बाहेरून तुम्ही जर बॅट फिरवली तर मात्र तो प्रयत्न तुमच्या अंगलट येऊ शकतो. यावेळेस हलकंसं एज घेतलं गेलंय आणि त्यामुळेच पॉईंट आणि कव्हर रिजनमध्ये इनफिल्डच्या आतमध्ये हा झेल कंप्लीट केला गेलेला आहे. पहिला विकेट डाऊन होतोय तो म्हणजे जॉली स्पोर्ट्स कामतगर या टीमचा. और स्ट्रोक खेलते हुए पूरी तरह से निगाहें गेंद पर नहीं थी, उनका सिर आसमान की तरफ चला गया था और जब सिर आसमान में जाता है तो गेंद भी ज़्यादातर आसमान में जाती है. वही हुआ बैटर भावेश बजागे के साथ. भावेश ने निराश किया, 1 रन बनाकर आउट हुए, लेकिन एक और भावेश का आना बाकी है. वो भावेश है भावेश पवार. नए बैटर यश आए हैं. गति परिवर्तन, फुल टॉस बनी थी, बाल बाल बच गए वहाँ पर गेंदबाज. फुल टॉस का फायदा नहीं उठा पाए राकेश प्रभू. मी तर म्हणे कंट्रोल चुकला होता, ते मान्य करायला हवं आतिशचं, कारण खूप जास्त बाहेर हा बॉल हाताळला गेला होता. बॉलला फ्लाईट मिळाली होती पण मात्र योग्य त्या पोझिशनला पीच जात नाहीये. कुठेतरी राकेशला एक संधी मिळाली होती पण संधीचं सोनं करता आलं नाहीये. एक और फुल टॉस इस बार हवा में खेल दिया है और गैप में भी. पहले बाउंस पर गेंद मिड विकेट बाउंड्री के बाहर. 4 रन. काय होतं आतिशला, या अगोदरचा बॉल देखील फुल्लर लेनचा हाताळला होता. पुन्हा एकदा तीच चूक रिपीट होते. जर तुम्ही चुका रिपीट करत राहाल तर मात्र तुम्ही शिकू शकत नाही आणि या फुलटॉस बॉलला पाठवून दिलंय मिड विकेट रिजनमध्ये राकेश प्रभूनं 4 धावांसाठी. इस बार अपना इलाका भी बहुत पहले ही चुन लिया था राकेश ने. उनको मालूम था कि गैप कहाँ पर है, मिड विकेट की दिशा में वहाँ पर बड़ा गैप था. पावर प्ले चल रहा है, 3 ही खिलाड़ी सर्कल के बाहर. 4 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 10 रन 1 विकेट के नुकसान पर. जॉली स्पोर्ट्स कामतगर टीम टॉस हारने के बाद पहले बैटिंग कर रही है. सुपर 8 का ये तीसरा मुकाबला है भिवंडी प्रीमियर लीग सीजन 2 में. एक और ऑफ कटर, इस बार लैंड भी हुई थी पिच पर लेकिन दिशाहीन रही. वाइड का इशारा. नाही चांगला निर्णय होता या ठिकाणी पंचांचा आणि त्या प्रयत्न देखील तितकाच चांगला आतिशचा, कारण ऑन साईडला स्ट्रॉंग झोन आहे राकेश प्रभूला आणि त्या झोनपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आतिश भामरेने केला पण मात्र नियंत्रण थोडं चुकलं, त्यामुळेच वाईट बॉल मिळतोय. और लगातार हम देख रहे हैं कि राकेश के लिए वो एक ही गेंद करने का प्रयास कर रहे हैं, कहीं ना कहीं थोड़े से प्रेडिक्टेबल हो रहे हैं. ओहो, फुल टॉस बनी थी. ये दूसरी मर्तबा हुआ है कि फुल टॉस पर बीट हुए हैं. फिर से धीमी गति की गेंद.
आणि नक्कीच तुम्ही एक चांगलं वक्तव्य केलं की थोडेसे प्रिडिक्ट होत आहेत, ते स्वतःला प्रिडिक्ट करून घेत आहेत, कारण त्याच पिचिंगला तोच दिशेचा त्याच शैलीचा बॉल वारंवार तर हातात आहेत. राकेश प्रभू मात्र वारंवार ऑन साइडला चार्ज करण्याचा प्रयत्न करतायत. फुटवर्क ज़्यादा साथ नहीं दे रहा है कहीं ना कहीं. इस बार पहले ही थोड़ा बाहर निकले थे, ऑन साइड में खेलना चाहते थे, इनसाइड एज लगा, वहीं पर लुढ़क कर रह गई थी पिच पर, और इससे पहले कि बॉलर आते वहां पर गेंद की तरफ 1 रन पूरा कर लिया है दोनों भी बल्लेबाजों ने. रन संख्या धीरे धीरे आगे बढ़ती हुई जॉली स्पोर्ट्स कामतगढ़ टीम की 12 रन 1 विकेट के नुकसान पर. ये कछुए की चाल नजर आ रही है फिलहाल जॉली स्पोर्ट्स की. बघा, फक्त गोष्टीमध्ये ऐकायला बरं वाटते की कासवाच्या गतीने आपण चाललो तर आपण जिंकू शकतो, पण मात्र असल जिंदगीमध्ये तसं नाहीये. तुम्हाला मात्र सशाच्याच वेगाने जावं लागेल. धावांचा वेग वाढवण्यासाठी तसे मोठे प्रयत्न करावे लागतील अजयजी. जी हाँ, शुरुआत काफ़ी मायने रखती है बड़े मैच में. भले ही आपके पास पीछे भावेश पवार है, लेकिन हर मैच में भावेश पवार ही मैच जिता कर देंगे इसकी कोई गारंटी नहीं है क्रिकेट के खेल में. क्रिकेट इज अ टीम गेम, त्यामुळे मात्र प्रत्येक खेळाडूने त्याची जबाबदारी ओळखणं गरजेचं आहे. आत्ताच्या घडीला कुठेतरी पडझडीमध्ये दिसतोय जॉली स्पोर्ट्स कामतगढ़ हा संघ. आतिश बामरे अब दाई नेट से ओवर द विकेट. हवा में गेंद, कैच लेने की पूरी कोशिश वहां पर हुई नहीं, गेंद को रोका गया हालांकि शॉर्ट फाइन लेग की दिशा में सुफियान द्वारा. लेग बाय का इशारा, कैच तो नहीं था, गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं हुआ था. अतिरिक्त रन मिला है और इसके साथ ही एक और किफायती ओवर की समाप्ति. 2 ओवर का खेल समाप्त हुआ. जॉली स्पोर्ट्स कामतगढ़ टीम का स्कोर है 13 रन 1 विकेट के नुकसान पर. भिवंडी प्रीमियर लीग सीजन 2 इस बीपीएल के चेयरपर्सन हैं आदरणीय संजय जी लक्ष्मण म्हात्रे साहब, द लायन ऑफ भिवंडी, उनके हम शुक्रगुजार है. और साथ में जो स्पॉन्सर्स है उनको भी हम थैंक्स कहना चाहेंगे. 70-70 स्पोर्ट्स, फुल टॉस, एवन चिकन सेंटर, एक्रेलिक R2, O2 लाइव, धनेश स्पोर्ट्स, और साथ में मिस्टर शुमाइल सूसे मुंबई तड़का के लिए चाय पान की व्यवस्था उनकी ओर से की गई है. रियल स्टील ट्रेडर्स और रियल स्पोर्ट्स के वसीम अंसारी साहब को भी हम थैंक्स कहते हैं. साथ में लापाज बुटीक के अनीस भाई को भी हम थैंक्स कहते हैं. द ड्रीम होम मेड केक, इनको भी हम थैंक्स कहना चाहेंगे. और वी आर ऑल्सो थैंकफुल टू मिस्टर फरहान पटेल, जो तोहफे उन्होंने दिए हैं आइकॉन प्लेयर्स के लिए, उसके लिए. चला, वेळ घेऊ नका. बघा, पंच देखील तुम्हाला वारंवार सूचना करतायत की 30 मिनिटांमध्ये तुम्हाला डाव कंप्लीट करायचा आहे, ऑर एल्स त्यांच्या माध्यमातून दखल घेऊन पेनल्टी देखील तुम्हाला लावली जाऊ शकेल. आणि क्रुशियल मॅचेस असणार आहेत, त्यामुळे तुम्हाला पेनल्टी लागू नये हाच आमचा प्रयत्न आहे. पिछला मैच लो स्कोरिंग रहा था, लेकिन बड़ा ही रोमांचक मैच रहा, और सुपर 8 के पहले दोनों मैचेस काफ़ी रोमांचक स्थिति में पहुंच गए. ये मैच आपको क्या लगता है लो स्कोरिंग रहेगा? नाही, मला असं अजून वाटत नाही, कारण 2 षटकांचा खेळ झालेला आहे, अजूनही 4 षटकाचा खेळ बाकी आहे. विकेट फक्त एकच आहे. राकेश प्रभू मात्र कुठेतरी लईमध्ये येण्याचा प्रयत्न करतोय, आणि त्याला जर लय सापडली तर धावांचा आलेख देखील उंच जाऊ शकेल येणाऱ्या षटकांमध्ये. समय का ख्याल रखना है मैगी 11 के कैप्टन. नया ओवर लेकर बायत के गेंदबाज मयूर के ने तैयार होते हुए बॉलिंग में परिवर्तन किया गया है. पहला ओवर हिमांशु ने किया था, ये पारी का तीसरा ओवर. फुल टॉस, लॉफ्ट कर दिया है सामने, तीर की तरह सीधा स्ट्रोक, 6 रन. जर अशा चुका कराल तर प्रतिस्पर्धी संघ तुमच्यावर तर हवी होणारच आहे. फुलर लेनचा बॉल होता, स्टँड अँड डिलिव्हर, जबरदस्त स्ट्रोक, ताकदीची खूप चांगली जाणीव करून दिले, आणि आम्ही दाखवून दिले की जॉली स्पोर्ट्स कामतगढ़ सुद्धा या चढाओढीमध्ये अग्रेसर नक्कीच येऊ शकेल. कड़क शॉट वहां पर यश के बल्ले से, सीधे बल्ले का इस्तेमाल किया, बल्ले के बीचों बीच लेकर तान दिया बॉलर के सिर के ऊपर से 6 रनों के लिए. इस मैच का ये पहला सिक्सर. रन संख्या आगे बढ़ती हुई अब 19 रन 1 विकेट के नुकसान पर. संध्याकाळचा कडक छा, आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये हा कडक शॉट 6 धावांचा. कई तेज बॉलर्स को हम देख रहे हैं कि धीमी गति की गेंद डालने के चक्कर में वो फुल टॉस गेंदें कर रहे हैं. पिछले ओवर में भी हालांकि आतिश भामरे ने 2 फुल टॉस गेंदें की थी, लेकिन उसका ज़्यादा फायदा नहीं उठा पाए थे राकेश प्रभु. इस बार ऑफ स्टंप के बाहर ड्राइव लगाने की कोशिश, बीट हुए बैट्समैन, अच्छी गेंद. नाही, फुटवर्क नव्हतं या स्ट्रोकमध्ये, आणि कुठेतरी शरीरापासून दूर होऊन खेळण्याचा प्रयास जरूर झाला होता. बॅटच्या आवाक्यामध्ये नव्हता बॉल. चांगली लाईन अँड लेंथ पीक केले या ठिकाणी बॉलरने. पहिल्या बॉलवर फुलरलनच्या बॉलवर षटकार आल्यानंतर कुठेतरी आता कळून चुकलंय की माझ्याकडून चूक झाली, चुकीमधून मला परत आणावं लागेल, आपल्या संघाला बाहेर खेळावं लागेल, आणि खूप चांगल्या पद्धतीने व्हेरिएशन या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळालंय. और कई बॉलर्स के साथ ये होता है, अच्छे अच्छे बॉलर्स के साथ ये होता रहा है. पहली गेंद थोड़ी सी ढीली पड़ जाती है, लूजनर जिसे कहते हैं क्रिकेट के खेल में. तो पहली गेंद लूजनर थी, लेकिन दूसरी गेंद अच्छी रही थी, बल्लेबाज से दूर रखा था. अगली गेंद लेफ्ट आर्म ओवर द विकेट.
फिर से दूर रखा, इस बार मिस टाइम कर बैठे हैं विकेट कीपर गेंद के नीचे और बल्लेबाज का काम तमाम। यश पाटील आउट। किरण पवार आणि तो विकेटच्या मागे खूप जास्त ॲक्टिव्ह असतो. किरण पवार पोझिशनमध्ये आला आणि जवळपास गलीमध्ये येऊन त्याने हा झेल कंप्लीट केलेला आहे आणि हादरा बसतोय तो म्हणजेच जॉली स्पोर्ट्स टीमला. बाद होतोय फलंदाज यश पाटील. आणि यश पाटील या षटकाच्या सुरुवातीला वाटलं होतं की दमखम दाखवेल, मोठ्या धावासंख्येकडे घेऊन जाऊ शकेल, पण मात्र त्याची खेळी देखील संपुष्टात आली. और गलती कहाँ पर की उन्होंने, छक्का लगने के बाद वो अगली गेंद पर रन नहीं बना पाए और उसके बाद फिर से एक बड़ा प्रहार करने की कोशिश की। सिक्सर लगने के बाद यदि आप स्ट्राइक को रोटेट करते हो तो आपके पास अच्छा मौका बनता है ओवर को बड़ा बनाने का। दूसरा बैटर गेंदबाज के सामने आता है और फिर गेंदबाज को भी थोड़ा सोचना पड़ता है। मनीष, हमारे बीच में चैलेंज स्पोर्ट्स के ओनर मयूर विलास पाटिल साहब का आगमन हो चुका है। हम आपका हार्दिक स्वागत करते हैं। निवेदन है आपको मंच पे बैठना है। साथ ही साथ पायगांव की मशहूर हस्ती प्रवेश देवलीकर भी हमसे जुड़ चुके हैं। आपका भी हार्दिक स्वागत। बघा अजयजी, मोठा स्ट्रोक आल्यानंतर स्ट्राईक रोटेशन पॉलिसी कधी कधी यूज करणं गरजेचं आहे. ही पॉलिसी त्या ठिकाणी यूज केली गेली नाही. वारंवार प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला, मोमेंटम शिफ्ट करण्याचा प्रयत्न केला गेला, पण त्या मोमेंटममध्ये स्वतःचा विकेट डाऊन करून बसल्यात. आता स्ट्राईकवर कोण येते तर राकेश प्रभू आणि त्याला साथ देण्यासाठी भावेश पवार. ये बहुत ही महत्वपूर्ण जोड़ी रहेगी जॉली स्पोर्ट्स कामतगढ़ टीम के लिए। स्कोर इस समय 19 रन 2 विकेटों के नुकसान पर। तेज किया था इस दफ़ा लेकिन बल्लेबाज से बहुत ज़्यादा दूर रखा था। वाइट का इशारा अंपायर शानू कुरैशी द्वारा। स्कोर में इजाफा होता हुआ स्कोर अब 20 रन 2 विकेटों के नुकसान पर। तीसरे ओवर का खेल प्रगति पर है। अगला मैच जो कि आज का अंतिम मैच रहेगा, सुपर 8 का अंतिम मुकाबला रहेगा बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क बनाम चैलेंज स्पोर्ट्स। मयूर के ने एक बार फिर से चले, लेफ्ट आर्म ओवर द विकेट। ओ बढ़िया गेंद, इस बार सवाल पूछ रहे हैं एलबीडब्ल्यू के लिए, अपील हो रही है लेकिन अंपायर की सहमति नहीं। फिर से तेज किया था, थोड़ा अंदर की तरफ लाने की कोशिश। सवाल पूछा और जवाब भी मिला ना. या ठिकाणी अपील तर केली गेलेली आहे, पण मात्र नक्कीच लक्ष चांगलं वेधलं होतं त्या ठिकाणी. नॉट आउट. सही फैसला। ऑफ स्टंप के बाहर इम्पैक्ट था जब गेंद पैर पर लगी थी और स्ट्रोक ऑफर किया गया था। जब बैट्समैन स्ट्रोक ऑफर करते हैं यानी कि स्ट्रोक खेलने की कोशिश करते हैं, इम्पैक्ट ऑफ स्टंप के बाहर यदि होता है, भले ही वो गेंद स्टंप्स की तरफ जा रही होती है, अंपायर आउट नहीं दे सकते। स्ट्रोक ऑफर करणं गरजेचं आहे अशा वेळेला आणि ती मदत होते कुठेतरी राकेश प्रभूला. इस बार अपने कदम चूक गए हैं मयूर के ने। अभी तक बल्लेबाजी उस तरह की रही नहीं है जॉली स्पोर्ट्स कामतगढ़ टीम की जिसके लिए उनके बल्लेबाज मशहूर है। बघा 16 बॉलचा खेळ झालेला आहे आणि 16 बॉलमध्ये फक्त 20 धावा धावफलकावर आहेत. म्हणजे कुठेतरी धावसंख्या म्हणावी तितकी चांगली नाही आहे जॉली स्पोर्ट्स कामतगढ़ टीमची. और खासतौर पर राकेश प्रभु ने डॉट गेंदें ज़्यादा खेली है, 9 गेंदों में 9 पर बैटिंग करते हुए। ओहो, कमज़ोर गेंद, उसका भी फ़ायदा नहीं उठा पाए हैं। बल्ले के बीचों बीच नहीं ले पा रहे हैं। डीप एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी मौजूद, केवल 1 रन लेने का अवसर। ऑनसाईडला खेळायचं होतं पण बॉल जातो एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये. 1 धाव मिळते, स्ट्राईक रोटेट होते, स्ट्राईकवर बॅटर येते भावेश पवार. धावसंख्या 21 आहे. अजूनही धावांचा वेग वाढवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. 3 षटकांचा खेळ यानंतर सुद्धा येणं बाकी आहे, पण मात्र आता जर तुम्ही थोडी घाई केली नाही किंवा तुमचा दमखम दाखवला नाही तर मात्र डाव संपण्या अगोदर थोडंसं डोकेदुखी नक्कीच वाढेल जॉली स्पोर्ट्स कामतगढ़ टीमची. भावेश पवार नए हैं क्रीज पर, नंबर 4 पर खेलने के लिए आए हैं। दबाव में हमेशा अच्छा खेलते हैं, हमने देखा है। इस बीपीएल में भी उन्होंने दबाव में बहुत अच्छी बल्लेबाजी की है। क्या एक बार फिर से वो अच्छी बल्लेबाजी कर पाएंगे, बहुत बड़ा सवाल। दबावात आक्रमक स्वभाव भावेश पवारचा नेहमीच आपण पाहिलेला आहे. पुन्हा एकदा कुठेतरी धाव घेताना चूक होते गोलंदाज मयूर केणीचे. वारंवार तो परत येतोय पण मात्र कुठेतरी टाईम आपल्याकडे कमी आणि कुठेतरी टाईम वाढते या डावाचा असं देखील म्हणणं तर आता चुकीचं ठरणार नाही आहे. जी हाँ, समय थोड़ा ज़्यादा लिया जा रहा है, समय बहुत ही महत्वपूर्ण है। अभी तक जो बॉलिंग हुई है मनीष, ऐसा नहीं कि बहुत ज़्यादा कसावट भरी गेंदबाजी हुई है। कमज़ोर गेंदें भी काफ़ी देखने को मिली है लेकिन उसका फ़ायदा बल्लेबाज नहीं उठा पाए हैं। स्कोर इस समय 21 रन 2 विकेटों के नुकसान पर। फुल टॉस गेंद ड्राइव कर दिया है। आक्रामक शॉट खेलने का ज़्यादा प्रयास हुआ नहीं, केवल धकेल दिया गेंद को डीप एक्स्ट्रा कवर की तरफ। सिंगल लेते हुए भावेश पवार का खाता खुला और स्ट्राइक उन्होंने अपने पास रखी है नए ओवर के लिए। 3 ओवर की समाप्ति, स्कोर 22 रन 2 विकेटों के नुकसान पर। निश्चित रूप से कहा जा सकता है कि इस समय जॉली स्पोर्ट्स कामतगढ़ टीम थोड़ी सी बैकफुट पर है, लेकिन इस टीम को फ्रंट फुट पर आने में ज़्यादा वक्त नहीं लगता है क्योंकि इस टीम के पास है भावेश पवार और ऑल इंडिया आइकॉन प्लेयर राकेश प्रभु, जो कि दोनों इस समय क्रीज पर मौजूद है। वक्त हुआ है ड्रिंक्स ब्रेक का और वक्त हो चला है कमेंट्री बॉक्स में परिवर्तन का।
परिवर्तन का। माइक्रोफोन पर आ रहे हैं सिद्दीक बाबे और उनके साथ कुणाल दत्ते। बहुत शुक्रिया अजय गरत एंड शुक्रिया मनीष पाटिल। 3 ओवर 22 रन और 2 विकेट। लगता नहीं कि पिच पे राकेश प्रभु हैं और लगता नहीं कि पिच पे भावेश पवार हैं। कमाल की बॉलिंग हो रही है मैगी 11 मांगीलाल पालीवाल फेम टीम की तरफ से। बहुत ही सुहानी शाम बीपीएल के आप सभी के नाम। बहुत ही खूबसूरत मंजर है और हवा भी चल रही है, लेकिन हवा तो टेनिस क्रिकेट में बीपीएल की चल रही है। हवा चल रही है BC4 की, हवा चल रही है अल्ताफ बाली सर की, हवा चल रही है संजय मात्रे की और हवा चल रही है पायनियर स्पोर्ट्स की। लेकिन हवा से मुझे याद आया, कुणाल अपने ऊपर नहीं लेना। तमाम उम्र किसी बेवफा के साथ रहे, मेरे चिराग हमेशा हवा के साथ रहे और यही सबब है कश्ती के खेल की शुरुआत करना है। ड्रिंक्स इंटरवल खत्म होता हुआ यही सबब है कश्ती के डूब जाने का। खुदा को भूल के हम ना खुदा के साथ रहे, कभी भी खुदा के साथ ही रहना। जी हाँ, बिलकुल सही आपने बात छेडी आहे सिद्दीक जी। 3 ओव्हरचा खेळ संपला। 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 22 धावा, 2 फलंदाज बाद झालेले आहेत। फलंदाजी करत असताना जॉली स्पोर्ट्स कामतघर मॅगी 11च्या विरुद्ध हा सामना खूप महत्त्वाचा आहे। या स्टेजमध्ये सुपर 8 मध्ये आपण आहोत। 2 संघ सेमी फायनलमध्ये दाखल झालेले आहेत। RD444 ओवळी आणि जागृत मराठा राहनाळ। त्याच्यानंतर आणखीन एक संघ आपल्याला या मॅचमधून मिळेल जो सुपर 4 म्हणजे सेमी फायनलमध्ये दाखल होईल। यस, राकेश प्रभु की बल्लेबाजी को देखिए कुणाल, अभी तक तो लग रहा है कि जिसके लिए वो जाने जाते वैसी बल्लेबाजी नहीं है। 10 बॉल में 10 रन। हो, एक चांगला लेदर क्रिकेटर आहे। MPL देखील खेळलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय टेनिस बॉलमध्ये या BPL मध्ये या सामन्यामध्ये सध्या तरी तो संयमाने खेळ दाखवतोय। आक्रमक बॅट्समन म्हणून त्याची ख्याती आहे। पोलार्ड या टोपण नावाने संपूर्ण पालघर जिल्हा त्याला ओळखतो। डहाणूमध्ये त्याला ओळख आहे आणि तो कसा खेळेल। पहिला बॉल खोलवर टप्प्याचा, कव्हर्सला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे। पायाने अडवण्याचा प्रयत्न, बॉल सीमारेषा पलीकडे आणि इथे भावेश पवारच्या बॅटमधून येतोय चौकार। क्रैकिंग स्ट्रोक ये देखते हैं। पिक्स ऑन द हाफ वॉली एंड फर्मली ड्रिवन ऑल ऑन द ग्राउंड बिटवीन 2 फील्डर फॉर 4। क्रैकिंग स्ट्रोक प्लेड बाय भावेश पवार। क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह इथे दाखवत असताना भावेश पवार बायसेक्ट केलं दोन्ही क्षेत्ररक्षकांना आणि सरळ पाठवलं स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर। या बॉलला चौकाराने सुरुवात झाली या ओव्हरची। आतिश राऊंड विकेट, यावेळेला बॅकफुटला जाऊन ऑन साईडला दिशा दिली। डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे। लॉंग ऑनला फक्त 1च धाव मिळेल। चांगलं कमबॅक, त्यानंतर चौकाराचं प्रत्युत्तर, त्यानंतर फक्त सिंगल आणि इथे आतिशने पुन्हा एकदा ट्रॅकवर आणलेला आहे हा बॉल आणि स्वतः देखील तो ट्रॅकवर आला। हे प्रचित आतापर्यंत होत आहे। यस, अच्छी गेंद थी और कहीं ना कहीं बल्ले की मुंह को जल्दी बंद कर बैठे थे। हालांकि जहां खेलना चाहते थे वहां तो नहीं खेल बैठे थे भावेश पवार। 27 धावा, 2 फलंदाज बाद, 4थं षटक मार्गस्थ। आतिशचा हा खोलवर टप्प्यावरचा बॉल होता। ऑन साईडला मनगटाच्या सायने वळवलाय बॉल। स्क्वेअर लेगला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, तिथे फक्त 1 रन मिळताना दिसेल। राकेश प्रभूच्या विरुद्ध आतापर्यंत आपण पाहतोय चांगली बॉलिंग झालेली आहे। जास्त रूम त्याला मिळालेला नाहीये। मोठे फटके त्याच्या बॅटमधून येताना दिसत नाहीये आणि ही जमेची बाजू मी म्हणेन गोलंदाजी करणारा संघ मॅगी 11 साठी। यस, कमाल की बॉलिंग हो रही है। बांधे रखा है, मानो ऐसा है कि बैट्समैन के हाथ पैर बांध दिए गए। 11 बॉलमध्ये 11 रन राकेश प्रभू आणि यावेळेला आडव्या बॅटने ऑन साईडला दिशा दिली आहे, तिथे 1 रन मिळेल। अलॉंग द कार्पेट डीपमध्ये क्षेत्ररक्षण होतंय। 1च धाव भावेशच्या खात्यात। क्या बॉलिंग कर रहे हैं टीम के कैप्टन आतिश बामड़े। गति परिवर्तन था, विजिटाइड स्वंग करना चाहते थे वहां पे बैट्समैन। चांगली बॉलिंग, 29 धावा। आतिश पुढचा बॉल घेऊन राकेश प्रभूसाठी, याही वेळेला बीट केले राकेश प्रभूला। सर्वात महत्त्वाची गोष्ट या बॅटिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळते, खडे खडे फटके मारण्याचे प्रयत्न आहेत। फुटवर्क नाहीये, पदलालित्य नाहीये। पुन्हा एकदा एक चांगला आउटस्विंगर, पिचिंग झाल्यानंतर बाहेर निघाला बॉल। चांगला ऑफ कटर इथे टाकत असताना बॉलर आतिश। कमाल की बॉलिंग कर रहे हैं आतिश पाटिल, टीम आतिश बामड़े टीम के कैप्टन। गति परिवर्तन,
आधीचा शेवटचा बॉल देखील अचूक टप्प्यावर पुन्हा एकदा बीट केलं. फुटवर्क नाहीये. नेहमी सांगता सिद्दीक बाबे सर, मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क पाहिजे. पुन्हा एकदा खडे खडे फटका खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. 4 ओव्हरचा खेळ संपला. धावा आहेत स्कोर बोर्डवर. 29 फलंदाज बाद झालेले आहेत. 2 टीम जॉली स्पोर्ट्स कामतघर. कठिनाइयों में इस वक्त नज़र आती हुई जॉली. देखिए 4 ओवर में 29 रन और 2 विकेट. मैं समझता हूं कि इससे अच्छी गेंदबाजी क्या हो सकती है. व्हाट अ बॉलिंग फ्रॉम मैगी 11. और डगआउट में इस वक्त बहुत खुश नज़र आ रहे हैं मांगीलाल पालीवाल. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 29 धावा. वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा, थोडंसं फास्ट खेळा, कारण आपल्याला यानंतर देखील एक सामना कव्हर करायचा आहे. सुपर 8 मधला तो सामना असेल. बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क वर्सेस चॅलेंज स्पोर्ट्स. मैच ऑफ इवनिंग आप देखेंगे बालाजी इंडस्ट्रियल ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क और चैलेंज स्पोर्ट्स. इस वक्त 29 रन 2 विकेट. 29 रन 29 आफ्टर 4 ओव्हर. 5व्या ओव्हरमध्ये हिमांशू पाटील मॅन फ्रॉम अलीमघर बॉलिंगसाठी. काय षटक त्याने टाकलं होतं या अगोदर. पहिलं षटक पॉवर प्लेच्या दरम्यान. रन खर्च केले होते फक्त 5, त्यामध्ये 1 लेग बाईट्स. कुणाल, आपको लगता नहीं कि मैगी 11 के पास एक अच्छा यूनिट गेंदबाजी का है? हो आहेच ना, नो डाऊट. यावेळेला पहिलाच बॉल आणि भव्य स्वागत. लांब 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 जातोय बॉल सीमारेषा पलीकडे. उत्तुंग षटकार आउट ऑफ द पार्क. कब तक रोके रखेंगे आप भावेश पवार को? ये देखिए ऑफ स्टंप के बाहर से उछाल दिया. गेंद आसमान में हिचकोले खाती हुई आउट ऑफ पार्क. फंटास्टिक टाइमिंग, प्लेंटी ऑफ पावर बिहाइंड द स्ट्रोक. ट्रेमेंडस शॉट फ्रॉम प्राउड ऑफ भिवंडी क्रिकेट भावेश पवार. इस तरह की स्थिति के वो तो बहुत ही घातक बैट्समैन है. 35 धावा फलकावर लागल्यात. पहिलाच बॉल हिमांशूचं भव्य स्वागत. 5व्या ओव्हरमध्ये आपण आहोत आणि पहिल्याच बॉलवर एक उत्तुंग षटकार आलाय. 35 लॉस ऑफ 2 विकेट. हिमांशू कमबॅक करेल का? यावेळेला आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी कट करण्याचा प्रयत्न. अंपायर सिग्नल वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसते. पहिल्या बॉलवर 7 रन आलेले आहेत. थोडासा दबाव हिमांशूवर आणि त्याचमुळे किरण पवार आयकॉन खेळाडू थोडासा कानमंत्र देण्यासाठी त्याच्याजवळ गेलाय. यस, कहीं ना कहीं बचने की कोशिश की थी और रॉन्ग वन था. हालांकि उसकी लाइन बहुत खराब थी. हिमांशू पुढचा बॉल घेऊन. हा देखील बॉल पुन्हा एकदा बाहेर निघतोय. हा देखील बॉल वाईड आहे. आता पूर्णपणे दबाव. 1 पर दी ओव्हर. ही देखील वॉर्निंग अंपायर कडून दिली जाते बॉलर हिमांशूला. आई थिंक लास्ट वन वॉज अ वेस्टेज डिलिव्हरी बॉल बाय हिमांशू पाटील. 37 लॉस ऑफ 2 विकेट. भावेश स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला आणखीन एक मोठा धमाका. हा तर पॉवरफुल आहे आणि हा बॉल सरळ चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. अनदर ह्यूज हिट 6. डाउरिंग सिक्सर भेज दिया हिमांशु पाटिल को सितारों की सैर करने के लिए. ये देखिए तारा मंडल में भेजा 100 सुनार की, 1 लोहार की और ये सिक्सर भावेश पवार की. काय टायमिंग होतं भावेश पवार. हावी होतोय हिमांशूवर. आता हिमांशू थोडासा बॅकफुटला आहे. दबाव आहे. खांदे झुकलेले पाहायला मिळतात. दोन्ही हात कमरेवर आहेत. सर्व खेळाडू त्याच्याशी चर्चा करतात. एक्झॅक्ट लाईन आणि लेन काय असावी भावेशच्या विरुद्ध याच्याविषयी चर्चा होते. परंतु भावेश अनस्टॉपेबल. भावेश पवार प्राऊड ऑफ भिवंडी याला असंच म्हटलं जात नाही. तो सांगतोय ज्या पद्धतीने त्याचा खेळ सध्या सुरू आहे. लाजवाब नेत्रदीपक खेळ त्याचा आत्तापर्यंत तुम्ही अनुभवलाय. 43 धावा. रन येत नव्हत्या राकेश प्रभूच्या बॅटमधून, परंतु प्रभू नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि हे प्रभू मैदानामध्ये काय झालं. एकाएकी भावेश आला. भावेशने दमदार खेळ दाखवलाय. कुणाल, आपने उनको ओपन में भी देखा है, एक गांव एक गट में भी देखा है. क्या ये खिलाड़ी ड्रॉप सीन का हीरो है या नहीं? स्थिति कुछ भी हो वो अपना स्वाभाविक खेल खेलते हैं.
सर तुम्ही नाव दिले तर नक्की आहे. ड्रॉप सीनचा हिरो तो आहे, क्रिकेटचा हिरो तो आहे, प्राऊड ऑफ भिवंडी तो आहे, चांगला खेळ तो सातत्याने करत आलेला आहे. गोरसेचं नाव त्याने नक्की टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर नेलेलं आहे, याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही आहे. दमदार खेळ. टीमची धावसंख्या 43 हिमांशू आता राऊंड विकेट गोलंदाजी करण्यासाठी येतोय असं प्रतीत होतं आणि समोर आहे भावेश. यावेळेला फुल टॉस समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु प्रेक्षक बनून राहील आणि आता आमच्या VIP कक्षामध्ये हा बॉल पाठवलाय भावेशच्या बॅट मधून. या ओव्हरचा तिसरा षटकार. This is a great batting in death over from Bhavesh Pawar. Look at that. With the straight bat, lobbed that ball right on the VIP dice. Glorious shot. 6 runs. नाही थांबू शकणार भावेशला. असंच चित्र मैदानामध्ये असं वाटलं. हिमांशूने पॉवर प्ले मध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या. तर हिमांशू कमबॅक करेल या ओव्हरमध्ये टीमसाठी, परंतु नाही. भावेशने तिन्ही टॉवरिंग षटकार मारलेले आहेत. किती उंच आणि किती लांब. 2 षटकार तर भरपूर लांब मारले, परंतु हा तिसरा षटकार अगदी समोर VIP कक्षामध्ये. 6 रन. एक सवाल मैं आपसे करता हूं, ऐसा लगता है कि राकेश प्रभु अलग पिच पे बल्लेबाजी कर रहे हैं और भावेश पवार अलग पिच पे कर रहे हैं. प्रत्येकाची खेळण्याची शैली वेगळी आहे. आज पाय चालताना दिसत नाहीयेत राकेश प्रभूचे, परंतु सध्या बॅटिंग खूप चांगली करत असताना भावेश पवार. वेगळा अंदाज असतो प्रत्येकाचा खेळण्याचा, परंतु राकेश प्रभूला कमी लेखून चालणार नाही. MPL मुंबई प्रीमियर लीग लेदर क्रिकेटची एक मोठी स्पर्धा तो खेळलेला आहे. DY साठी तो क्रिकेट खेळताना दिसतो. पिचिंग झाल्यानंतर खाली राहिला शूटर बॉल, सबमरीन डिलिव्हरी. पिचिंग झाल्यानंतर खाली राहत सरळ विकेट कीपरचा वेध घेतला जातो आणि अखेर सुटकेचा निश्वास नक्की सोडला असेल गोलंदाज हिमांशूने, कारण आता डॉट बॉल आलाय. अच्छी गेंद थी, रॉन्ग वन जिसे कहा जाता है. बाएं हाथ के गेंदबाज की बहुत खूबसूरत गेंद, टिप्पा खाने के बाद नीची भी रही थी. 49 रन, 49, लॉस ऑफ 2 विकेट. पुढचा बॉल. 4 बॉल झालेत या ओव्हरमध्ये. 3 षटकार आलेत. भावेशसाठी हाफ ट्रॅकर, याला देखील पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. या ओव्हरचा हा चौथा षटकार. डॉक्टर APJ अब्दुल कलाम नेहमीच 5 गोष्टींचा नेहमीच उल्लेख करायचे. भारतरत्न ते होते, भारताचे माजी राष्ट्रपती. मी सर्वोत्तम आहे, मी हे करू शकतो, देव सदैव माझ्या बरोबर आहे, मी एक विजेता आहे आणि आजचा दिवस माझा आहे. या सर्व गोष्टी लागू होतात भावेश पवारला. दमदार खेळ. कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं. क्या बल्लेबाजी हो रही है भावेश पवार. छोटी गेंद और बड़ी नसीहत. 55 धावा, 55. काय बॅटिंग इथे केली आहे भावेश पवारने. 31 धावांचा खेळ त्याच्या बॅटमधून प्रेक्षकांनी पाहिलाय. टॉवरिंग षटकार त्याच्या बॅटमधून येत आहेत. बॅट काय फिरते. हेलिकॉप्टरचं पातं ज्या वेगाने फिरतं, अगदी बॅट त्याच्या हातातून फिरताना दिसली. बॉलवर ज्या पद्धतीने प्रहार होतोय, आघात होतोय, त्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या आतमध्ये थांबतच नाहीये. भावेशी ही बॅट त्याची प्रियसी बनलेली आहे आणि अतिशय मोठा चाहता आहे. चांगली फलंदाजी. चाहता वर्ग देखील तेवढाच मोठ्या संख्येने भावेशचा आहे. प्राऊड ऑफ भिवंडी. दमदार बॅटिंग करत असताना 55 धावा स्कोर बोर्डवर. शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हरचा. हिमांशू पहिल्या ओव्हरमध्ये 5, या ओव्हरमध्ये आतापर्यंत 25 धावा त्याने खर्च केल्यात. फुल टॉस आणि हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. इट्स आउट ऑफ द पार्क. योजेट 6. क्या बैटिंग हो रही है. ये देखिए फुल टॉस गेंद थी और सीधा हाई एंड हैंडसम 6 रन. काय बॅटिंग केली आहे भावेशने. या ओव्हरमध्ये त्याने षटकार ठोकलेत 5, 2 वाईड बॉल. अशा पद्धतीने 32 धावा या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. 32 रन. हिमांशू पाटील सर्वाधिक महागडं षटक मी म्हणेन या मॅच मधलं, कारण एका बाजूला रन करत नव्हता राकेश प्रभू, दुसऱ्या बाजूला भावेश मैदानामध्ये गेला. हिमांशूचं षटक सुरू झालं आणि त्याच्या या ओव्हरमध्ये त्याने 5 षटकार लीलया ठोकले. बिल्कुल वाकई में 32 रन खर्च किए और कुणाल मुझे तो लगता है अगर ये मैच गवा दिया मैगी ने तो हिमांशु पाटिल अगर दाएं करवट लेंगे तो भावेश पवार नजर आएंगे, बाएं करवट लेंगे तो भावेश पवार नजर आएंगे. आणि तसंच मारलं या ओव्हरमध्ये. हायलाइट्स मगाशी दाखवण्याचा प्रयत्न प्रिन्स मूवीच्या माध्यमातून करण्यात आला होता. खूप चांगले टेलिकास्ट. 5 षटकार या ओव्हरच्या दरम्यान भावेशच्या माध्यमातून टॉवरिंग सिक्सेस या ओव्हरमध्ये आलेले आहेत. 32 धावांचं हे षटक, महागडे षटक. टीमची धावसंख्या आहे 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 61.
थँक्यू अल्पेश. चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून, साहेबा मोमीन यांच्या माध्यमातून, तेवढीच चांगली कॉमेंट्री तुम्ही सातत्याने ऐकताय. आमचे अजय घरत, मनीष पाटील, सिद्दीक भाबे सर, व्हॉइस ऑफ भिवंडी, जो आवाज घराघरामध्ये पोहोचलाय. आमच्या प्रेरणाजी गुप्ता ज्या को अँकर आहेत, हरीश पंड्या यांचा आवाज तुम्ही ऐकला या स्पर्धेमध्ये. आणि खऱ्या अर्थाने त्याचमुळे ही स्पर्धा नेहमी चर्चेमध्ये राहिली आहे. अल्ताफजी बाली सर, पायनियर स्पोर्ट्स, BC4 कमिटीच्या माध्यमातून दुसऱ्या पर्वामध्ये आपण आहोत भिवंडी प्रीमियर लीगच्या परशुराम टावरे स्टेडियममध्ये. आणि हे पहा मागचं षटक, त्या मागच्या षटकामध्ये काय धुवाधार फलंदाजी राहिली भावेशची. पहिला षटकार हा होता, त्याच्यानंतर दुसरा फटका त्याच्या बॅटमधून. काय खेळलेला आहे भावेश मागच्या ओव्हरच्या दरम्यान. 5 षटकार त्याने ठोकले. शेवटचं षटक, पहिला बॉल, राकेशचे पाय चालत नाही आहेत, राकेशच्या बॅटमधून धावा येत नाही आहेत, परंतु जमेची बाजू की भावेशला त्याने स्ट्रायकिंग एंडला आणलंय. लेग बाईटचा इशारा इथे येतोय. 62 धावा झाल्या, 62. आज के आखिरी टॉस के लिए दोनों टीमों को टॉस बॉक्स में रिपोर्ट करना है. चैलेंज स्पोर्ट्स और बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क. 62 धावा फलकावर आहेत. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिलं सत्र आपल्या समोर. टॉस जिंकल्यानंतर परिस्थिती काय वेगळी होती पहिल्या 3 ओव्हरमध्ये, आणि त्यानंतरच्या ओव्हरमध्ये परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही ते म्हणतात ना, ते कशासाठी? यासाठी. यावेळेला समोर ओव्हर द बॉलर हेड, अगदी समोर बाणासारखा बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे. ताकदवान फटका, भावेशच्या बॅटमधून चौकार. सबसे बड़ी बात है कि इस सीजन में BC4 क्रिकेट में 6 गेंदों में 6 सिक्सर लगा चुके हैं भावेश पवार. ये देखिए एलिवेशन कितना अच्छा, टाइमिंग, फॉलो थ्रू, सब कुछ था उस शॉट के पीछे. 66. आता थोडंसं थांबलाय भावेश, कमबॅक करावं लागेल. या ओव्हरची सुरुवात देखील चांगली झाली आहे. कपिल केने बॉलिंगसाठी आलाय लास्ट ओव्हरमध्ये. यस, हे बॅटल चांगलं आहे. गोरसे विरुद्ध गोरसे, एकाच गावातले 2 खेळाडू. यावेळेला अपील, अपील पहा स्ट्रॉंग आहे, फेटाळली असं चित्र आहे पंचांकडून. स्ट्रॉंग अपील, लेग बाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. ॲक्शन रिप्ले खूप इंटरेस्टिंग असेल. आइए देखते हैं. ये देखिए बहुत अंपायर इज द बेस्ट जज क्रिकेट में कहा जाता है, लेकिन काफ़ी नज़दीकी मामला रहा वहाँ पे. आउटसाइड ऑफ स्टंप, थोडासा बॉल बाहेर होता. चांगला निर्णय पंचांकडून, आणि हा वाईड बॉल घोषित केलाय. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. रन झाले 68. 68 धावा. स्ट्रायकिंग एंडला राकेश. थोडासा ओव्हरपिच बॉल होता, ऑन साईडला टर्न केलाय बॉल. स्क्वेअर लेगला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव इथे चालत चालत पूर्ण करताना दिसेल. पाना किती फरक आहे फलंदाजीमध्ये. दोन्हीही लेफ्ट हँडेड बॅट्समन आहेत, दोन्हीही महाराष्ट्र क्रिकेट गाजून आलेले बॅट्समन आहेत, परंतु राकेश संयमाने खेळतोय. दुसऱ्या बाजूला आक्रमण सुरू आहे. ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू. कुणाल, आपने कभी राकेश प्रभु को इतना धीमा खेलते हुए देखा है? भावेशसाठी हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर. या प्रश्नाचं नक्की उत्तर देईन, बिलकुल नाही. या मॅचमध्ये तो तशा पद्धतीने खेळलाय, परंतु यूट्यूबवर जाऊन सर्च करा राकेश प्रभू, भरपूर व्हिडिओज त्याच्या येतील आक्रमण केलेल्या. परंतु आज ज्या पद्धतीने तो खेळलाय त्याच्याचमुळे हे चित्र मैदानामध्ये तुम्ही पाहताय. शॉर्ट बॉल होता, बॅकफुटला जाऊन ऑन साईडला दिशा दिली आहे. वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. 1 रन पूर्ण होते. दुसऱ्या रनचा प्रयत्न, विकेट कीपर एंडला थ्रो येतोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करत असताना भावेश. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. रन झालेले आहेत स्कोअर बोर्डवर 72. 72. लॉस ऑफ 2 विकेट. बॉल आता शेवटचा शिल्लक आहे या पहिल्या सत्रातला. 3 ओव्हरमध्ये रन होते 22. त्यानंतर रन आले 7. 4 ओव्हरमध्ये 29 रन होते, आणि त्याच्यानंतर खेळच बदलला. आतापर्यंत रन झालेले आहेत 72. 43 रनवर भावेश खेळतोय, आणि त्याच्यामध्ये आणखीन वाढ होईल 6 धावांची या षटकाराच्या मदतीने. ही इनिंग समाप्त. या षटकाराच्या मदतीने रन झालेले आहेत 78, आणि आता 79 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा, आणि लगेचच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये होईल. नेक्स्ट मॅचचा टॉस तिथे जोडले जातील. सिद्दीक भाबे सर आणि को अँकर तिथे आहेत प्रेरणाजी गुप्ता. आइए दोस्तों, आज शाम के कायम मुकाबले के टॉस के लिए सुपर 8 का यह आखिरी मैच है. बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क के कैप्टन सन ऑफ भिवंडी क्रिकेट सूरज जोशी हैं, जबकि
चैलेंज के कैप्टन Welcome back, ladies and gentlemen, to BC4 and Altaf Bali presents भिवंडी प्रीमियर लीग सीजन 2, जिनके टॉस बॉक्स में हम यहाँ आकर मौजूद हैं दोनों कैप्टन्स के साथ और मेरे बेहतरीन को एंकर सिद्दिक भावे जी। और दोनों ऑनर को आना है, मयूर पाटिल और विराट चोरगे, दोनों टीम के दोनों ऑनर मोस्ट वेलकम। मैदान में एक तरफ चैलेंज तो एक तरफ बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क, और इस वक्त प्रेजेंटेशन में फेस ऑफ भिवंडी मयूर पाटिल जी और विराट चोरगे जी। सिक्का बताने की अब ज़रूरत नहीं, समय कम है। ये सिक्का में क्या बात है मयूर, बीपीएल कहना है। मैच रेफरी क्या कहते हैं? बीपीएल। बहुत शुक्रिया। बीपीएल ही आया है, कॉन्ग्रेचुलेशंस। तो आज तो बीपीएल ही आ रहा है, सब लोग आके बीपीएल चूज कर रहे हैं और वही आ जा रहा है। क्या करना चाहेंगे? फील्डिंग करना चाहेंगे हम लोग। सब लोग फील्डिंग ही चूज कर रहे हैं, बहुत अच्छा डिसीजन लिया है आपने। मुझे बताइए कि सबसे पहले किन बैट्समैन को भेजेंगे आप? सबसे अच्छा तो उन लोग में सभी बैट्समैन है, तो हम लोग ऐसे टारगेट नहीं करके आए कि किसको आउट करने का, हम लोग उसको कम से कम स्कोर में रोकने की कोशिश करेंगे। थैंक यू सो मच। सूरज, आपको लगता नहीं कि सिंपली शॉक डिसीजन है? देर शाम आपने टॉस जीता और आप फील्डिंग कर रहे हैं। सर सही बात है, मगर थोड़ा चेसिंग बैटिंग साइड में अच्छी टीम है वो, तो वो चेसिंग के लिए अच्छी कर रही है चेसिंग में, तो हम लोग उनको कम से कम स्कोर में रोक के हम लोग चेसिंग करने की कोशिश करेंगे। बीपीएल में आपने 70 बनाए, बिलाल ने 74। क्या लगता है कि ये दोनों और हिट रहेंगे इस मैच में? ऐसा कुछ नहीं सर, क्रिकेट है, हर बार चलता है, कोई नहीं चलता। क्रिकेट है, क्रिकेट में जो चला वो चला, नहीं तो नहीं। थैंक यू। जैसा टॉस पे बताया गया था कि बीपीएल चल रहा है, बीपीएल तो घर में है, होटल में, पार्क में, कार में है, हर जगह चर्चा तो बीपीएल की। पहले ये बताइए कि टॉस आपकी नज़र से इम्पोर्टेंट था, जीतते तो क्या करते? जीते तो हम लोग बैटिंग ही करने वाले थे क्योंकि लास्ट मैच और टाइम ज़्यादा हुआ है, तो हम लोग बैटिंग करते थे। बिन मांगे मुराद मिली। सायम मुकाबले में कोई चेंजेस? चेंजेस देखेंगे हम लोग, बैटिंग जैसे होएगी उसके ऊपर हम लोग चेंजेस करेंगे। पिछले मैच में आपका फॉर्म आना टीम के लिए कितना सूदमंद है? हाँ, अच्छी बात है, क्योंकि अभी बिलाल के साथ मैं भी अभी उसको सपोर्ट करूँगा, तो हम लोग मैच जीतेंगे। तो उम्मीद करें कि वाकई में मैच ऑफ इवनिंग हो रहा है। हाँ, अच्छा होएगा। ऑल द बेस्ट। द न्यूज़ फ्रॉम द टॉस बॉक्स इज बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क वन द टॉस एंड दे इलेक्टेड बॉल फर्स्ट। बैक टू द कमेंट्री बॉक्स। थँक्यू सिद्दिकजी भाबे, थँक्यू प्रेरणाजी गुप्ता। 79 धावांचं टार्गेट आहे, 36 बॉलमध्ये चेस करायचं आहे। 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलेलेच आहेत। एका डावामध्ये तुम्ही पाहिलं भावेश पवारला, दुसऱ्या डावामध्ये तुम्ही पाहाल किरण पवारला। पवारची पॉवर। इस बीच हमारे बीच सचिन पवार और बालचंद्र पाटिल आए हैं, बालचंद्र जादव आए हैं, उनका हार्दिक स्वागत है। वाकई में कमाल का आपने कहा, पवार दोनों आ चुके हैं और पवार का पावर भी देखा आपने। भावेश पवार का कहा जाता है कि क्रिकेट में भावेश पवार और फिल्मों में ललिता पवार, ये दोनों का काम है नचाना। धन्यवाद सिद्दिक जी। मनीष, कहा जाता है कि 2 तरह के खिलाड़ी होते हैं, एक वो जो अपने आप को परिस्थितियों के अनुरूप ढाल लेते हैं और दूसरे वो जो परिस्थितियों को अपने अनुरूप बना लेते हैं। भावेश पवार, किरण पवार, ये दोनों दूसरे तरीके के खिलाड़ी हैं। इतिहास साक्षीदार आहे, कारण किरण पवारने देखील अशा कमजोर सिच्युएशन मधून आपल्या संघाला वर घेऊन गेला। पूर्ण भारताचा दौरा किरण पवार नेहमीच करताना पाहायला मिळाला। पाहूया या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये जेव्हा त्याची गरज आहे संघाला, ती गरज पूर्ण करेल का? पहिला बॉल फेकण्यासाठी भावेश पवार सज्ज होतोय, राउंड विकेटने तो जागा घेतोय, स्ट्राइकवर असेल बॅटर किरण पवार। पहिल्याच बॉलवर पुल करायचा होता, बॉल थोडासा क्विकर बनवतो, टप्पा पडल्यावर तो बॉल राइज होतोय, ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न फसतोय किरण पवारचा। जगह नहीं दी थी वहां पर हाथ खोलने के लिए, अंदर की तरफ आई थी गेंद, टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी बैक ऑफ लेंथ और अच्छी रफ्तार के साथ डाली हुई गेंद थी भावेश पवार की। डॉट गेंद के साथ शुरुआत की है। 79 रनों का लक्ष्य है मैगी 11 के सामने।
यावेळेस खूप जास्त बाहेर आहे. अतिरिक्त वळण या बॉलवर मिळते आणि त्यामुळेच मात्र पंचाच्या माध्यमातून चेक केले गेले. वाईट बॉलने एका धावेने धावफलकाची सुरुवात होते मॅगी 11 संघाची. बहुत बड़ा मुकाबला है, उसमें ये मिनी बैटल है, पवार वर्सेस पवार. यावेळेस लॉक केलाय, बॉलला उडवलं स्क्वेअर लेग रिजन मध्ये. FS एंटरप्राइजेसच्या फ्लेक्सला टच करणारा हा दर्जेदार दमदार षटकार. लाजवाब स्ट्रोक अगेंस्ट द टर्न खेला है, उतना आसान नहीं होता है, लेकिन कहीं ना कहीं थोड़ा सा दिशा से भटक गए थे भावेश पवार. लेग स्टंप की तरफ ये गेंद डालने का प्रयास उनका, बल्कि मिडिल स्टंप पर है, लेकिन स्पिन हो रही थी. स्पिन के खिलाफ खेला है. सही संपर्क गेंद और बल्ले के बीच में, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमारेखा के बाहर. पहला छक्का. ही आहे पवारची पॉवर. आता आपण नक्कीच सांगू शकतोय की एक रफ अँड टफ कॉन्टेस्ट तुम्हाला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पूल केलंय. या फटक्यामध्ये तितकासा आत्मविश्वास नव्हता. डीप मिड विकेट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. एकच धावे, स्ट्राईक रोटेट होते. चांगली पॉलिसी या ठिकाणी किरण पवारची. षटकारानंतर स्ट्राईक रोटेशन करतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावर. जॉली स्पोर्ट्स कामतगढ़ टीम ने क्या ज़बरदस्त वापसी की है इस मैच में. पहले 4 ओवर में उनके सिर्फ 29 रन बने थे, लेकिन आखिर के 2 ओवर्स में 50 रन बनाए गए और उसमें सबसे बड़ा योगदान भावेश पवार का. 14 गेंदों में 49 रन बनाकर नाबाद रहे. स्ट्राईकवर आकाश. हो, यावेळेस मात्र फ्लिक केलंय बॉलला मिड विकेट रिजनमध्ये. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असेल. एका धावेला 2 धावांमध्ये परावर्तित केलं जाईल. त्या ठिकाणी बॅलन्स चुकतोय. 2 धावा तर मिळतील, 3ऱ्या धावासाठी प्रयास केला जाईल. एका चुकीमुळे 2 धावा अजून मिळतात. 3ऱ्या धावासाठी प्रयत्न केला जाणार आहे. मैदानाच्या आतमध्ये खूप काही घडामोडी घडतात. 4 तर पूर्ण केल्यात. खूप चांगली रनिंग टू विकेट या ठिकाणी आकाश वळसे आणि किरण पवारची. अमोल पाटिल है मेरे ख्याल से वहाँ पर डीप में, जो कि थोड़े से चोटग्रस्त हो गए हैं, ज़मीन पर लेट गए हैं, तो ये बहुत बड़ा नुकसान भी माना जा सकता है. 2 रन बनने वहाँ पर थोड़े मुश्किल थे, वहाँ पर 4 रन तो मिले हैं. शॉट बहुत बढ़िया था, कलाइयों के सारे फ्लिक किया था, हवा में खेला था, लेकिन फील्डर बहुत दूर थे. ये देखिए फील्डिंग बहुत बढ़िया हुई, लेकिन दाहिने पैर में उनके मोच आ गई. उस वजह से थ्रो करते समय गेंद उनके हाथ से छिटक गई. उम्मीद करते हैं कि बहुत गंभीर चोट नहीं होगी. पाय मुरगळलाय. पूर्ण बॉडी वेट हे उजव्या पायावर आलं होतं, त्यामुळेच पाय मुरगळलाय. दुखापत गंभीर नसावी अशीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया. कारण अमोल पाटील एक अनुभवी खेळाडू आहे जॉली स्पोर्ट्स कामतगढ़ संघाचा. त्यांची मदत मात्र या भिवंडी प्रीमियर लीगमध्ये नक्कीच संघाला असेल. जी हाँ, अमोल पाटिल जो कि भिवंडी सिटी क्रिकेट कंट्रोल कमेटी अर्थात BC4 के सदस्य भी है और उनका भी बहुत अच्छा योगदान है इस टूर्नामेंट में. भिवंडी सिटी क्रिकेट कंट्रोल कमेटी और अल्ताफ बाली प्रस्तुत भिवंडी प्रीमियर लीग सीज़न 2 का ये 10वां दिन, और क्या कमाल के मैचेस आज देखने को मिल रहे हैं. सुपर 8 का ये कुल मिलाकर तीसरा मैच है जॉली स्पोर्ट्स कामतगढ़ और मैगी 11 के बीच में. मैगी 11 ने टॉस जीता था, पहले गेंदबाजी चुनी और पहले 4 ओवर्स में ऐसा लगा कि पूरी तरह से दबदबा बनाया है मैगी 11 के गेंदबाजों ने इस मैच पर, लेकिन जैसे ही भावेश का प्रवेश हुआ मैच की परिभाषा, मैच का जो चित्र है वो पूरी तरह से उन्होंने बदल डाला. पहिल्या 4 ओव्हरमध्ये 29 होता, पुढच्या 2 ओव्हरमध्ये 50. म्हणजेच काय खूप मोठा उलटफेर तुम्हाला पाहायला मिळाला पहिल्या डावामध्ये. पण दुसऱ्या डावामध्ये देखील तोच उलटफेर तुम्हाला पाहायला मिळेल. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता 18 संघ आणि 18 संघाचे संघमालक ज्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला त्या सर्व संघमालकांचा आम्ही आभार प्रकट करतोय. जी हाँ, 18 टीमें आप देख सकते हो. जॉली स्पोर्ट्स कामतगढ़, RK फ्री हिट एंड MJ स्पोर्ट्स, चैलेंज स्पोर्ट्स, FS एंटरप्राइजेस, RD 4440 ओवली, मैगी 11, SK एंटरप्राइजेस, प्रभुदेवा बॉयज भादवड, आगरी राजा पोगाव, द लायंस ऑफ देवा पडगा, बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क, राजस्थान रॉयल्स. स्कोर हुआ है इस समय 12 रन. साथ में जो अन्य टीमें हैं, रईस बिल्डर्स एंड डेवलपर्स, मायरा स्पोर्ट्स, जागृत मराठा रानाल, गावदेवी 3 स्टार्स ठाकुरपाड़ा, सोना देवी विहान, मित कुमार टेमघर, रिटायर हट हुए हैं मैदान में. हम देखें तो खिलाड़ी अमोल पाटिल कहीं ना कहीं चोट थोड़ी गंभीर है, उस वजह से वो मैदान के बाहर चले गए हैं और सब्स्टिट्यूट प्लेयर मैदान के अंदर आ गए हैं. पहले ओवर का खेल चल रहा है. 2 गेंदें भावेश पवार की इस ओवर में शेष है. राउंड विकेट भावेश पवार. हो, यावेळेस रायझिंग डिलिव्हरी. यष्टीरक्षक सुद्धा बीट झाले आहे. त्या ठिकाणी धावाची जी संधी चालून आली होती, 22ची 1 धाव मिळते. चांगल्या पद्धतीने बॉलला उसळी देतोय भावेश पवार आणि व्हेरिएशन प्रत्येक वेळा वेगळंच वळण देते प्रत्येक षटकाला, आणि ती फेवरफुल गोलंदाजी आतापर्यंत पाहिले भावेश पवारची. जी हाँ, कुछ अच्छी गेंदें की है, लेकिन कुछ अच्छे शॉट्स भी देखने को मिले हैं. रनिंग बिटवीन द विकेट्स बढ़िया रही है दोनों भी बल्लेबाजों की. 13 रन्स. यावेळी शेवटच्या क्षणाला खूप चांगली प्लेसमेंट कव्हर रिजनमध्ये, इनफिल्डच्या आतमध्ये 1 धाव तर मिळणार आहे.
आणि अशा पद्धतीने पहिलं षटक संपते. पहिल्या षटका समाप्तीनंतर चांगली सुरुवात या ठिकाणी मॅगी 11 संघाची. बिनबाद 14 धावफलकावर आहेत. 79 धावांचं टार्गेट होतं आणि आता 5 षटकांमध्ये म्हणजेच 30 बॉल्समध्ये 65 धावा 13च्या आस्किंग रेटने पूर्ण करावे लागतील मॅगी 11 या संघाला. पारी की शुरुआत में आवश्यक रन 13.17 रन प्रति ओवर का था, उससे थोड़े आगे निकले हैं बल्लेबाज पहले ओवर में और ये सूझबूझ भरी बल्लेबाजी देखने को मिल रही है किरण पवार द्वारा. अपने विकेट की अहमियत को समझा है उन्होंने देखा कि 13 रन पहले ही आ गए हैं. अंतिम गेंद है भावेश पवार की इस ओवर की. रिक्वायर रेट के अनुसार हम जा रहे हैं तो जोखिम उठाने की आवश्यकता नहीं. अच्छी गेंद थी, उसको सम्मान दिया, सिंगल भी लिया, स्ट्राइक भी अपने पास रखी है. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी किरण पवार द्वारा. हे शिकण्यासाठी अनुभव लागतो आणि किरण पवारकडे तो अनुभव आहे. मोठमोठ्या संघामध्ये त्याची वर्णी लागली जाते आणि आता मात्र या नॉकआउट स्टेजमध्ये आपल्या संघाला आपली गरज आहे ती ओळखली आहे आणि शेवटच्या बॉलवर देखील मोठा प्रहार करू शकला असता, पण मात्र वेळ काढून घेतली आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवले किरण पवारने. बचे हुए 5 ओवर्स में 65 रनों की आवश्यकता. नया ओवर लेकर धनराज गुल्लापिल्ली. धनराज याने देखील चांगलं प्रदर्शन ओव्हरऑल भिवंडी प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये दाखवलेलं आहे. हाजी समज स्टँड एंड कडून तो गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो. पंचांच्या डावीकडून स्ट्राईकवर बॅटर तुम्ही पाहू शकता. किरण पवार खेळतोय 8 धावांवर आणि त्याला साथ देतोय आकाश वळसे खेळतोय 4 धावांवर. अजूनही पॉवर प्लेचे षटक जारी आहे. 330 या सर्कलच्या बाहेर तुम्ही पाहू शकताय यष्टिरक्षकाच्या भूमिकेत मिस्टर प्रभू. पहिला बॉल दुसऱ्या षटकातला. पुन्हा एकदा बॉटमहँडचा चांगला वापर. बॉलला ड्राईव्ह केलं जाते. काउ कॉर्नर रिजनमध्ये वेगाने भावेश पवार बॉलवर येतो आणि तितका चांगला थ्रो. क्या बात आहे. दर्जेदार क्षेत्ररक्षण भावेश पवारचा. फक्त एकच धाव मिळेल. एका धावेची वाढ. धाव संख्या जाते 15वर. इसीलिए तो उनको हर फन मौला खिलाड़ी कहा जाता है. क्रिकेट के हर फन में माहिर है, चाहे फिर वो फील्डिंग करे, विकेट कीपिंग करे, बॉलिंग करे या फिर बैटिंग करे. हर फील्ड में वो अपना 100% देते रहते हैं. अच्छी शुरुआत की है गेंदबाज धनराज ने. पहली गेंद बिल्कुल बैंग ऑन टारगेट थी. लोअर फुल टॉस तेज रफ्तार से डाली हुई. स्ट्राईकवर आकाश. बॉलिंग मार्कवर धनराज. छोटासा रनअप आहे. तितका चांगला बॉल. हलकंसं डायव्हर्जन पाहायला मिळालं आहे. बॉल बॅटची संपर्क घेतोय, ब्रश होतोय आणि यष्टिरक्षकापर्यंत पोहोचतोय. चांगल्या बॉलची हाताळणी आतापर्यंत धनराजने केलेली आहे. आकाश वलसे के पास है स्ट्राइक और आकाश भी अच्छे स्ट्रोक प्लेयर है, सीधे बैट से भी अच्छा खेलते हैं. फुल लेंथ गेंद थी, बल्ले का बॉटम एज लगा और गेंद चली गई विकेट कीपर के पास. हर ओवर में कहीं ना कहीं 1-2 बड़े स्ट्रोक से यहाँ पर खेलने का प्रयास करना होगा बल्लेबाजों को यदि रिक्वायर रेट के अनुसार जाना है तो. एक्झॅक्टली. यात ही गोष्ट देखील महत्त्वाची आहे. टेम्परामेंट दाखवणं गरजेचं आहे, त्याच्यासोबत आक्रमकता सुद्धा. हुक करायचा होता. खूप चांगली रायझिंग डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर बॉल बाउन्स घेतोय आणि जवळपास शोल्डर हाईटने हा बॉल ट्रॅव्हल केला जातोय. आकाशला हुक करायचा होता पण कनेक्शन व्यवस्थित करू शकला नाहीये. बॉल जातोय डॉट. उम्मीद से परे गेंदबाजी. पहली 2 गेंदें उन्होंने फुलर लेंथ की डाली थी और शायद बल्लेबाज फिर से सोच रहे थे कि एक और फुलर लेंथ की गेंद आएगी और शॉर्ट बॉल के लिए पूरी तरह से तैयार नहीं थे, लेकिन चतुराई भरी गेंदबाजी. लेंथ में बहुत ही जबरदस्त परिवर्तन किया है धनराज ने. भावेशने पहिलं षटक चांगलं हाताळलं आणि त्याला साथ देणं गरजेचं होतं. धनराज पुढे आला. धनराजने आतापर्यंत 3 बॉल्स हाताळले. 3 बॉल्समध्ये फक्त 1 धाव खर्च करते. तर ही जमेची बाजू ठरते जॉली स्पोर्ट्स कामतगर संघासाठी. बॉलिंग अटॅक खूप स्ट्रॉंग आहे आपण जर ओव्हरऑल भिवंडी प्रीमियर लीगचा विचार केला तर. आकाश वलसे पर दबाव बन रहा है. पहली गेंद 4 रन मिले थे उनको, 4 रन दौड़ कर लिए थे उन्होंने, लेकिन उसके बाद 3 डॉट गेंदें खेली है. स्ट्रगल आहे पण जिकडे स्ट्रगल आहे तिकडेच सक्सेस आहे. पाहूया स्ट्रगलला सक्सेसमध्ये परावर्तित करतोय का. यावेळेस शरीरापासून दूर होऊन खेळण्याचा प्रयास जरूर केला होता. बॉलला मिड ऑफ रिजनमध्ये खेळून काढलाय. स्ट्राईक रोटेट होते. एका धावेची वाढ आणि एका धावेच्या वाढीने धावफल खूप वेळापासून थांबला होता. तो पुढे जातोय आणि पोहोचतोय तो म्हणजे 16 या आकड्यावर. धीमी गति से रन आ रहे हैं इस ओवर में. अभी तक केवल 2 रन खर्च किए हैं धनराज ने अपनी पहली 4 गेंदों पर. अब स्ट्राइक किरण पवार के पास है. देखिए पार्टनरशिप में ये बात बहुत महत्वपूर्ण होती है. एक बल्लेबाज यदि आक्रामक खेल रहा है तो दूसरे बल्लेबाज का ये कर्तव्य बनता है कि कम से कम वो स्ट्राइक रोटेट करता रहे. वो बल्लेबाज यदि डॉट गेंदे खेलेगा तो जो बल्लेबाज आक्रामक खेल रहा है उस पर भी दबाव बन सकता है. एक्झॅक्टली. गिव्ह अँड टेक झालं पाहिजे जेव्हा तुम्ही खेळ करता मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही फलंदाजाकडून इक्वल गेम झाला पाहिजे, इक्वल बॅटिंग झाली पाहिजे. यावेळेस मात्र खूप चांगल्या पद्धतीने बॉलला स्लॉक केलं, पाठवून दिलंय लॉंग लेग सीमारेच्या पलीकडे. फ्लॅटेड सिक्सर. अफलातून शॉट. कमजोर गेंद जरूर थी, लेकिन कमजोर गेंदों को भी आपको मैदान के बाहर मारना पड़ता है. क्या कमाल की टाइमिंग वहां पर देखने को मिली है किरण पवार की. ये देखिए केवल ऐसे लगा कि दिशा दिखाई है, लैप स्वीप का इस्तेमाल किया और गेंद को भेज दिया डीप बैकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेखा के बाहर. फ्लॅट 6. बघण्यासाठी सोपा स्ट्रोक आहे पण खरं तर खूप जास्त कठीण आहे. योग्य त्या वेळी बॅटचा फेस बॉलच्या रेषेमध्ये नेणं आणि त्यानंतर त्या बॉलला खेळून काढणं आणि खरंच चांगला लेग स्वीपचा फटका तुम्हाला पाहायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 22 या आकड्यावर. अजूनही विकेट डाऊन झाला नाही. ही जमेची बाजू आहे मॅगी 11 संघाची.
पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर धनराज तितकासा महागडा ठरला नाही आहे पण थोडासा दबावात असेल. वेस्टच्या बाहेर बॉल स्लाइस केलाय, बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेकडे बॉल जातोय, सीमारेषा पार, मिळतील धावा 4, चौकार. एक क्षण के लिए ऐसे लगा कि वीरेंद्र सहवाग मैदान में आ गए हैं। कमाल का स्ट्रोक स्लैश किया है जोरदार तरीके से, काफी ज्यादा जगह दे बैठे थे गेंदबाज धनराज, उसका फायदा उठाया है, पावर प्ले का फायदा उठाया है किरण पवार ने। पवार का ये एक और पावरफुल स्ट्राइक कहा जा सकता है, जोरदार तरीके से स्लैश किया है। पहले बाउंस पर गेंद बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए, और चौके के साथ ये ओवर समाप्त होता हुआ 2 ओवर के पश्चात स्कोर हुआ है मैगी 11 का 26 रन बिना किसी नुकसान के। अच्छी शुरुआत, खास तौर पर किरण पवार बहुत खतरनाक नजर आ रहे हैं। 7 गेंदों का सामना किया है, 19 पर बैटिंग करते हुए। आकाश वंश जरूर थोड़ा सा स्ट्रगल कर रहे हैं, 26 रन बने हैं, यहां से बचे हुए 4 ओवर्स में 53 रनों की आवश्यकता है। मी हा डाव सुरू होण्याच्या अगोदरच बोललो होतो की तुमच्याकडे जर भावेश पवार आहे तर आमच्याकडे किरण पवार आहे, आणि किरण पवार ती जबाबदारी स्वीकारतोय. 7 बॉल घेत त्याने 19 धावा बनवल्यात, आणि योग्य ते वेळेला योग्य ते फटके पाहिजे. म्हणजेच काय, खराब बॉलला समाचार घेतला जातो, चांगल्या चेंडूचा सन्मान करून स्ट्राइक रोटेशन पॉलिसी त्याकडून यूज केली जाते. जी हाँ, गेंद के मेरिट पर खास तौर पर बल्लेबाजी कर रहे हैं किरण पवार, और वो दिखा रहे हैं कि आपको सिर्फ आक्रामक शॉट्स खेलने की आवश्यकता नहीं है, थोड़ा संयम भी होना ज़रूरी है। जब अच्छी गेंद आती है तो संयम भी दिखाते हैं, लेकिन जब भी कमज़ोर गेंद, थोड़ी भी कमज़ोर मिलती है गेंद, तो उस पर प्रहार करते हैं। बहुत बढ़िया टच में है किरण पवार, आणि इम्प्रोव्हायझेशन देखील वारंवार तुम्हाला पाहायला मिळालं. आणि खरं तर धनराजचे काही बॉल तितकेसे खराब नव्हते, 4था, 5वा आणि 6वा, पण त्याला इम्प्रोव्हाइज करून खेळून काढलं. आणि इम्प्रोव्हायझेशनची ताकद आहे किरण पवारची, आणि ती ताकद मात्र पाहूया मॅगी 11 संघाला विजयाच्या उंबरठ्यापर्यंत घेऊन जाते का. शेवटच्या क्षणी बॉयटचा फेस ओपन केला, लेट कट करायची होती, यष्टिरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावतोय. दरम्यान पहिला बॉल या 3ऱ्या षटकाचा डॉट. अब ये एक और साजिश हो रही है एक तरह से मैदान में, बैट्समैन को आउट नहीं किया जा रहा है। बैट्समैन रन आउट होना चाहते थे, वहां पर टैप करने का प्रयास किया था, बल्ले का अंदरूनी किनारा लगा और पहले बाउंस पर गेंद विकेट कीपर के पास चली गई थी। सिंगल के लिए आगे निकले थे, वहां पर आकाश विकेट फेंकना चाहते थे, लेकिन राकेश ने उनको आउट नहीं किया है। ओव्हर द विकेट भावेश पवार. यावेळेस बॅक टू द बॉलर ड्राईव्ह, लॉंग ऑन रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात, स्ट्राईक रोटेट होतो, 1 धाव तर मिळणार आहे. थ्रो करेपर्यंत स्ट्राईकवर किरण पवार जाऊन पोहोचतोय, 1 धावेची वाढ, धावसंख्या जाते 27 वर. चांगली सुरुवात आहे, चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी किरण पवारची आणि आकाश वळसेची. 22 गेंदें शेष है, 52 रनों की आवश्यकता है, यानी कि रनों और गेंदों के बीच में जो फासला है वो अभी 30 का है। अभी भी बहुत सी गेंदें हैं मेरे ख्याल से। किरण पवार सामना करतोय भावेश पवारचा. हो, यावेळेस बॉलला पिक केला, खूप लवकर ओळखलंय आणि हुक केलंय, ते म्हणजे बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार, चॅलेंज स्पोर्ट्सच्या बॅनरला भेदणारा हा षटकार. क्या खूबसूरती के साथ ये हुक शॉट खेला है, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, तेज रफ्तार से आ रही थी। ये देखिए बॉडी वेट किस तरह से ट्रांसफर किया है बैकफुट पर, और गेंद को हुक कर दिया उन्होंने बैकवर्ड ऑफ द स्क्वेयर ऑन साइड में। किरण पवार का ये 3रा छक्का. तंत्रशुद्ध फलंदाजी तो तुम्ही कुठे पाहिली नसेल तर नक्कीच आवर्जून भेट द्या प्रिन्स मूवीजला. या सामन्याच्या माध्यमातून किरण पवार दाखवतोय तंत्रशुद्ध फटकेबाजी, भावेश पवारच्या विरोधात हल्ला चढवतोय. भिवंडी का क्रिकेट काफ़ी रास आ रहा है किरण पवार को, बीपीएल में उन्होंने एक अर्धशतक भी जमाया है, और इससे पहले जो भिवंडी में ग्रामीण का टूर्नामेंट खेलने के लिए आए थे मानकोली में, वहाँ पर प्लेयर ऑफ द टूर्नामेंट रहे थे, बाइक मिला था उनको. ग्रामीण संघामध्ये तो खेळत होता, आणि मित्र म्हणेन की कुठल्याही फॉर्मॅटमध्ये घेऊन जा, किरण पवार मात्र त्याचा नैसर्गिक खेळ नेहमीच खेळत असतो. आणि आता मात्र संघ वेगळा होता, लीग सिस्टममध्ये मात्र तुम्हाला खेळाडूंची ओळख नसते, पण मात्र खूप लवकर बॉन्ड करतोय आणि चांगला खेळ करतोय आपल्या संघासाठी. जबरदस्त रन चेस देखने को मिल रहा है मैगी 11 द्वारा. 21 गेंदों में अब 46 रन चाहिए. भावेश पवार पर भी थोड़ा सा कहीं ना कहीं अब दबाव हो सकता है, क्योंकि पिछली गेंद पर एक बड़ा हिट आया है. ओव्हर द विकेट भावेश. पुन्हा एकदा आडव्या पाठीने खेळण्याचा प्रयास झाला होता, जवळपास स्विंग करायचा होता, बॅटचा फोर्स किती वेगाने तो फिरवतोय, आणि हे महत्त्वाचं आहे मित्रांनो, जेव्हा बॉल लाईनमध्ये येतोय त्याच वेळी बॅट आणि बॉलचा संपर्क झाला पाहिजे, संपर्क होत नाहीये, बॉल जातोय डॉट. गेंद को टर्न कराने में कामयाब रहे भावेश पवार. जबरदस्त बैटल चल रहा है भावेश पवार बनाम किरण पवार. हलक्या हाताने खेळून काढलाय कव्हर रिजनमध्ये, धावचीची संधी नक्कीच चालवून आली. दरम्यान गॅदर करू शकला नाहीये भावेश पवार बॉल, तरी देखील एकाच धावेवर समाधान खूप महत्त्वाचं आहे. जास्त हाव करत नाहीये धावा गोळा करण्याची, कारण त्यांना माहित आहे की कुठेतरी आपण चांगल्या ट्रॅकवर आहेत, त्यामुळेच एकाच धावेवर समाधान व्यक्त केले जाते. जी हाँ, क्योंकि उनको पता है कि 15 के करीब का भी आस्किंग रेट रहेगा अंतिम 2-3 ओवर्स में, तो वो बना सकते हैं. पूरे के पूरे विकेट्स उनके सुरक्षित है, इसीलिए ज़्यादा जल्दबाजी भी नहीं कर रहे हैं. 34 धावा धावफलकावर आहेत 19 बॉल्समध्ये.
45 धावांची गरज आहे. चेस होऊ शकते. हे भिवंडी प्रीमियर लीग आहे. या भिवंडी प्रीमियर लीगमध्ये मोठीतली मोठी धावसंख्या देखील तुमच्याकडे जर ताकद नजाकत असेल तर पूर्ण केली जाऊ शकते. यावेळेस बॉल हवेत आहे. षष्टीरक्षक बॉल खाली येतोय आणि पहिला हादरा बसतोय तो म्हणजेच मॅगी 11 संघाला 34 धावा असताना आता गरज आहे 18 बॉलमध्ये 45 धावांची. 15च्या आसपासने खेळावं लागणार आहे मॅगी 11 या संघाला आणि उर्वरित 3 षटकांचा लेखाजोखा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मायक्रोमोरवर आमंत्रित करतोय सन्माननीय सिद्दीकजी भावे आणि त्यांच्या सोबतीला सन्माननीय कुणालजी जाते. ओव्हर टू यू. वेलकम इन कमेंट्री बॉक्स. धन्यवाद अजय, धन्यवाद मनीष पाटिल. कुणाल, मुझे तो लगता है ये मुकाबला जॉली बनाम मॅगी भी है और पवार बनाम पवार भी है. तसंच तर झालंय आतापर्यंत चित्र, कारण पहिल्या इनिंगमध्ये भावेश पवारने वार केले आणि त्याच्यानंतरच्या दुसऱ्या इनिंगमध्ये आपण पाहतोय किरण पवार तसेच वार करतोय. अब देखना है कि फाइनल पंच, फाइनल वार कौन करता है. किरण पवार, क्या हुक शॉट खेला था भावेश पवार को. शॉट ऑफ इवनिंग मैं कहूँगा, कितनी जल्दी चेहरे के पास से हुक किया था. आणि सिद्दीक भाई वॉर ऑफ पवार आपण पाहतोय. यस, एब्सोल्युटली ट्रू. ये वॉर ऑफ पवार ही है. ये देखिए रज़ीक वारी, आर के फ्रीड के, जीतू मानेरकर, अल्ताफ बाली सर, रमीज़ रईस, शाहिद खान और ये असद बौदीन को आप देख रहे हैं. देखिए बिल्कुल सही कहा आपने, ये वॉर ऑफ पवार ही है. जो करना है किरण को करना है और कर चुके हैं. भावेश ने 49 नॉट आउट बनाए. भिवंडी प्रीमियर लीग की सुहानी शाम में आप सभी का हार्दिक स्वागत है. BC4 कमेटी, अल्ताफ बाली सर, BPL के चेयरपर्सन संजय लक्ष्मण मात्रे और पाइनियर स्पोर्ट्स क्लब. समय में हिस्ट्री का आपको स्ट्रिक्ट वार्निंग दी जा रही है, कॉपरेट करना है क्योंकि शाम का आखिरी मुकाबला बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क वन द टॉस एंड इनवाइट चैलेंज बैट फर्स्ट. 3 ओवर में अब यहाँ से जो रन चाहिए वो है 45. क्या आपको याद पड़ता है कुणाल के इक्वेशन किरण पवार के लिए कितना माने रखता है. हो, अगदी बरोबर आहे. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी हे इक्वेशन चेस करण्याचा प्रयत्न किरण पवार आणि मॅगी 11 करताना दिसेल, परंतु समोर देखील चांगले गोलंदाज आहेत. मरता क्या ना करता राकेश प्रभु को मोर्चे पे लगाया गया है. बिग बट ऑफ टेनिस क्रिकेट. पहली गेंद फ्लिक कर दिया, पीछे फील्डर, बड़ी विकेट. जो विकेट चाहिए थी वही विकेट अब प्राप्त करते हुए राकेश प्रभु. या मॅचचा टर्निंग पॉइंट, या मॅचची टर्निंग विकेट देखील होऊ शकते. फ्लिक करण्याचा प्रयत्न खाली ठेवू शकलेला नाहीये किरण पवार आणि पहा ऑन साईडला स्क्वेअर लेगला एक चांगला झेल पकडण्यात आला. इथे टायमिंग चांगलं जुळलं. मी म्हणेन किरणला अपेक्षा नव्हती, त्याला वाटलं की थोडासा पुढे पडू शकतो त्या क्षेत्ररक्षकाच्या बॉल आणि त्यामुळे निराश होऊन आता किरण पवार पॅव्हलियनमध्ये जात असताना दिसेल. बिग एंड नैना चे बहुत ज़बरदस्त बल्लेबाजी. 11 गेंदों का सामना किया, 26 रन बनाए. नए बैट्समैन बल्लेबाजी को अब पावर हिटर ऑफ भिवंडी अकबर शेख को ऊपर भेजा है बल्लेबाजी के लिए. दूसरे बैट्समैन जो अभी अभी जुड़ चुके हैं, सागर पाटिल. देखिए अकबर शेख पे बहुत डिपेंड करता है. आपको तो पता है गोल्डन 6 की जगह उन्होंने स्ट्रेट गोल्डन बाउंड्री मारी थी. बहुत अच्छे टच में है सिटी क्रिकेट में. लेकिन किरण पवार के आउट होने के बाद भावेश पवार थोड़ा रिलॅक्स. पण बॅटिंगमध्ये नाही तर बॉलिंगमध्ये काम केले राकेश प्रभूने असं म्हणायला हरकत नाहीये. यस एग्जैक्टली. जिस तरह आपने बताया कि 15 गेंदों में 12 रन उन्होंने कभी भी नहीं बनाए. ये बड़े खिलाड़ी हैं. ओह, ये बहुत ऊंचा बाउंसर, कंधे का इस्तेमाल, वाइट, 1 फॉर दी ओवर. ज्या पद्धतीने या खेळाडूची हाईट आहे, त्याच्यानंतर ज्या वेळेला तो बॉल रिलीज करतोय जवळपास 2 फुटावरून, त्याच्यानंतर असं वाटतं की कुठेतरी बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावरून बॉल डिलिव्हर्ड होतोय. एग्जैक्टली. जुएल गार्नर के बारे में तो यही कहा गया था. जावेद मियादाद ने कहा था कि या तो ऊपर से हाथ काट दे या तो नीचे से. साइड स्क्रीन के ऊपर से हाथ आता है. फिर से, और ये नो बॉल. दूसरा बाउंसर. खांद्याचा जास्त वापर करायचा होता यावेळेला
आणि त्याचमुळे नो बॉल घोषित केलाय. फ्री हिट आता हुआ और अकबर शेख के लिए ऐसा मौका फिर कहाँ मिलेगा. 36 रन 2 विकेट. देखिए मुकाबला तो कट टू कट जाएगा. किरण भले से आउट हो, लंबा बैटिंग लाइनअप है मैगी के पास. बोल्ड कर दिया लेकिन फ्री हिट था, कोई नुकसान नहीं. रन पूरा करते हुए बैट्समैन. फ्रीटचा चांगला बॉल इथे हाताळलाय वेगाने यॉर्कर लेंथवर जाऊन सरळ यष्ट्यांचा वेध, परंतु फ्रीट असल्यामुळे इथे 1 रन नक्की जाईल आणि या सिंगल बरोबर धावा झालेल्या आहेत. 37. 16 गेंदे 42 रन. आइए देखते हैं. देखिए बहुत ज़्यादा विकेटों को खुला छोड़ा था. लॉन्ग वे शफल एक्स्ट्रा. देखना है कि भावेश पवार ने जाके कुछ समझा दिया है वहाँ पर. हरफन मौला खिलाड़ी बल्लेबाजी करते हैं, गेंदबाजी करते हैं, विकेट कीपिंग करते हैं, आउटफील्ड में फील्डिंग करते हैं. राकेश प्रभु इस मरतबा ड्राइव किया ऑफ स्टंप के बाहर से. टाइमिंग उतनी अच्छी नहीं, सिर्फ 1 रन. स्कोर आगे सरकता हुआ 38 रन 2 विकेट. 15 गेंदे 41 रन. 15 बॉलमध्ये 41 रन करायचे आहेत. भरपूर दूरवरून हा फटका खेळला होता, त्याच्यामुळे टायमिंग नीटचं जुळताना दिसलेलं नव्हतं आणि लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त 1 रन मिळते. सागर पाटिल इस सीजन में बहुत अच्छे टच में है. अकबर शेख भी टच में है. इस मरतबा खड़े खड़े शॉट खेला है, मिस टाइम और अकबर शेख आउट. सॉफ्ट डिसमिसल. नाही सोडणार राकेश प्रभू असे झेल, कारण हा एक मोठा खेळाडू आहे. बॅटिंगमध्ये दमखम दाखवता आलेला नाहीये, परंतु हे षटक सामन्याला कलाटणी देणारं षटक नक्की ठरताना दिसते, कारण या ओव्हरमध्ये 2 महत्त्वाचे फलंदाज बाद केलेले आहेत राकेश प्रभूने. किरण पवार के आउट होने के बाद अब मैगी की कठिनाइयाँ बढ़ती हुई. नए बैट्समैन बल्लेबाजी को जाते हुए विकी मात्रे, रन मशीन ऑफ भिवंडी. लेकिन रनों की तो आवश्यकता है. अब देखना है कि रन मशीन से रन निकलते हैं या नहीं. प्रभु ने बहुत इम्प्रेसिव गेंदबाजी अब तक की है. कुल मिलाकर 3 रन और 2 विकेट 4 गेंदों पर. नावाप्रमाणे परफॉर्मन्स झालेला नाहीये विकी मात्रेचा. रन मशीन या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर त्या वेगाने धावा करता आलेल्या नाहीयेत, परंतु आता प्लॅटफॉर्म आहे त्याच्यासमोर आणि खऱ्या अर्थाने आज जर जिद्दीने खेळ केला तर हे नाव सार्थक ठरू शकतो. रन मशीन विकी मात्रे. यस, एक दिन के सुल्तान बन सकते हैं. लेकिन देखना है सागर पाटिल, मैन फ्रॉम पोगांव. युवा बल्लेबाजों में अम्मद अंसारी, सागर, ये वो नाम है जो इस सीज़न में काफ़ी चले हैं. स्विंग एंड मिस, कट के अंदर की जानी भाई. बहुत बढ़िया गेंद. खूपच चांगली बॉलिंग या ओव्हरमध्ये राकेश प्रभूच्या माध्यमातून. रूमच दिलेला नाहीये फलंदाजाला आणि या ओव्हरमध्ये पाहणं त्याने फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत. आतापर्यंत 5 बॉल टाकलेत, रन झालेले आहेत 38. 38 रन, 3 विकेट अब बचे हुए. 13 बॉल आणि 41 धावांची आवश्यकता असेल. 13 गेंदे 41 रन. इस पे बड़ा शॉट नहीं आया तो आखिर के 2 ओवर हिट आउट और गेट आउट पोजीशन आ जाएगी. हालांकि इक्वेशन इतना आसान नहीं, लेकिन यहाँ पे हुआ है बीपीएल में. राकेश प्रभु सागर के लिए उछाल दिया, गेंद मिड विकेट के ऊपर. 6 रन और कह दिया राकेश प्रभु से सब बंदियां चल गई, रन बंदी नहीं चलेंगी. आता येईल मजा या मॅचमध्ये. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 35 धावांची आवश्यकता असेल. शेवटचा बॉल आणि इथे आपण पाहतोय स्लॉटमध्ये होता. स्लॉग हिटिंगचा अतिशय चांगला नमुना इथे पेश करत असताना सागर पाटीलच्या बॅटमधून षटकार. 4 ओव्हर नंतर 44 धावा झाल्यात. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉलमध्ये रन करायचे 35. समय में कॉपरेट करें प्लीज. जॉली स्पोर्ट कामतगर. देखिए कुणाल, 12 गेंदे 35 रन. अब भावेश पवार का कोटा खत्म हुआ है. राकेश प्रभु का 1 ओवर बचा है तो वो आखिरी रहेगा, लेकिन अब कौन आएगा ये इंतजार है वहाँ पर बल्लेबाजों को.
भिवंडी प्रीमियर लीग में आप सभी का हार्दिक स्वागत है। प्लीज भावेश पवार सहयोग करें समय के लिए। आपके पास 2 ओवर के लिए 8 मिनट का समय बचा है। इंटरेस्टिंग, धनराज एक ओवर कर चुके हैं, उन्हीं को बुलाया गया है। आणि धनराजने चांगली बॉलिंग केलेली आहे या संपूर्ण सिरीजमध्ये। शेवटच्या 2 बॉलवर त्याच्या या अगोदरच्या ओव्हरमध्ये रन आले, परंतु त्याच्या अगोदर जर तुम्ही पाहिलं ना तर त्याने 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या सेकंड ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या दरम्यान। धनराज का सामना करेंगे विकी मात्रे। विकी मात्रे के लिए बीपीएल अब तक अच्छा नहीं रहा है। इससे पहले 2 मरतबा वो 0 पे आउट हुए। 12:35, कुछ भी हो सकता है। धनराज विकी मात्रे के लिए रन मशीन की टेस्टिंग रहेगी। धनराज विक्की को हुक करने की कोशिश, रुक के गेंद आई, कान के पास से कहती हुई चली गई। कैसे हो विक्की? गुड इव्हनिंग। पहिलाच बॉल हुक करण्याचा प्रयत्न, शॉर्ट बॉल आणि अगदी स्टंपच्या वरून जातोय। वाईटची मागणी केली होती विक्कीने, परंतु स्पष्टपणे फेटाळली ही त्याची अपील। चांगली गोलंदाजी पहिल्या बॉलवर। मगाशी म्हणून तर मी उल्लेख केला, पॉवर प्लेमध्ये चांगले बॉल याने टाकले होते आणि आता या ओव्हरमध्ये डेथ ओव्हरमध्ये देखील चांगली सुरुवात देत असताना पहिला डॉट बॉल, 11 बॉल 35 रन। लेकिन कुणाल ये बात है कि इसका मतलब है राकेश प्रभु अगला ओवर नहीं करेंगे। 2 ओवर भावेश कर चुके हैं, दूसरा ओवर धनराज कर रहे हैं। धनराज विकी मात्रे के लिए वाइट, 1 रन आता हुआ स्कोर में 45। 11 गेंदे 34 रन। कुणाल, आपको लगता है कि धनराज को सही समय पे लाया, क्योंकि राकेश प्रभु आखिरी ओवर में बचे रहते अगर कोई गेंदबाज आता तो? मला तर असं वाटतंय की तो कॉन्फिडन्स होता। पॉवर प्लेमध्ये त्याने जे 4 बॉल टाकले होते ते योग्य टप्प्यावर टाकले होते आणि नंतर 10 धावा आल्या होत्या, त्याच्यामुळे पहिल्या बॉलवर देखील दाखवलं त्याने कॉन्फिडन्स। उछाल दिया गेंद को, ये रन मशीन है और पहला सिक्सर। गजब का शॉट। काय फटका सजवलाय, अर्धशतक पूर्ण झालंय, 51 धावा। हा बॉल या अगोदर खराब टाकला होता, वाईट बॉल, आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्याच लेंथवर गोलंदाजी झाली होती आणि त्याच्यानंतर पाठवला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर। चांगलं टायमिंग, रन मशीन। विक्कीच्या बॅटमधून हा षटकार, रन झालेले आहेत 51। पहा हा बॉल पुन्हा एकदा शॉट ऑफ गुड लेंथ होता, बॅकफुटला जात असताना मिड विकेटला पुल केलाय, पॉवरफुल, ताकद झोकली हा षटकार। ये जो समय, इस समय में भी विक्की मात्रे हर टीम के लिए घातक साबित हुए। चाहे एमजे ट्रॉफी का वो फाइनल मुकाबला जब उन्होंने महिंद्रा स्पोर्ट्स के जबड़े से फतह को छीन लिया था। 10 बॉल आणि आता 28 धावांची आवश्यकता। 28 रन रिक्वायर्ड फ्रॉम 10। प्लीज भावेश पवार समय में सहयोग करें प्लीज। यही मैं कह रहा था कि आखिरी ओवर में ऑप्शन के लिए राकेश प्रभु को नहीं रखा गया है, कहीं ये मैच का उलटफेर ना हो जाए। हो, आता याच्यावर देखील चर्चा व्हायला पाहिजे की शेवटच्या ओव्हरमध्ये राकेश प्रभू असता तर वेगळे चित्र पाहायला मिळालं असतं, परंतु अजूनही मॅच संपलेली नाहीये। 10 बॉल शिल्लक आहे, 10 बॉलमध्ये 28 रनची आवश्यकता आहे। थोडासा दबाव टाकला जाऊ शकतो विकीवर, कारण आल्या आल्या पावलं चालतीलच असं नाहीये, परंतु त्याच्या बॅटमधून एक षटकार त्याने ठोकलाय। बिगुल वाजलेत या मॅचचे। पाहूया कुठला संघ जिंकेल। देखिए, लास्ट ऑफिशियल वार्निंग, वरना आपको पेनलाइज किया जाएगा। जॉली स्पोर्ट कामतगर, ऑन फील्ड अंपायर। दस गेंदे 28 रन। धनराज विकी मात्रे के लिए स्टेप में चूके, दबाव, स्पष्ट दबाव। षटकाराचा हा दबाव असेल का? कारण थोडंसं स्टेपमध्ये चुकला इथे बॉलर, थोडंसं थांबणं पसंत केलंय। पुन्हा एकदा तो तयार होईल। 10 बॉल 28 रनची आवश्यकता। 10 गेंदे 28 रन। व्हाट अ मैच। धनराज विकी मात्रे के लिए, ओ बढ़िया वापसी।
वाइड यॉर्कर था, बल्ले के करीब से चला गया, स्क्वायर ड्राइव लगाना चाहते थे विकी म्हात्रे। चांगला प्रयत्न, चांगला वाईड यॉर्कर, भरपूर दूरवरून खेळला, स्क्वेअर ड्राईव्हचा प्रयत्न होता आणि विकेट किपरची कमाल. आणखीन एक डॉट बॉल या ओव्हरमध्ये धनराजच्या माध्यमातून. 9 बॉल 28 रन करायचे त्या मॅच मध्ये. मैच अभी भी बना हुआ है, 9 गेंदे 28 रन। धनराज राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए, विकी को बढ़िया गेंद और ये डायरेक्ट थ्रो और विकी म्हात्रे रन आउट। काय फिल्डिंग इथे पाहायला मिळाली. राकेश प्रभू फॉरवर्ड शॉट लेग याच्यासाठी ठेवण्यात आला होता आणि पहा त्याच्याच हातामध्ये बॉल. त्याच्यानंतर त्याने प्रयत्न केला की मी लवकर पोहोचू शकतो. इथे हुसेन बोल्टच दिसला राकेश प्रभू आणि त्यानंतर डायरेक्ट हिट, फलंदाज बाद. देखिए उनका हाथ तो इतने आगे गया था मानो बिल्कुल स्टंप के पास। ये फायदा रहता है आपके हाइट का। एकही रन मिळालेली नाहीये. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले प्रिन्स मूवीच्या माध्यमातून काय टेलिकास्ट आहे. तिन्ही स्टंप दिसत होते आणि अगदी सटीक थ्रो, स्टंपवर जाऊन बॉल आदळलाय, फलंदाज बाद होतोय. आता समीकरण बदललंय. 51 धावा झाल्यात. 8 बॉल मध्ये 28 रनची आवश्यकता. जॉली स्पोर्ट कामतगर, आप कोई भी मोहल्ला कमेटी मीटिंग नहीं होंगी, स्पेशली कैप्टन भावेश पवार। 8 गेंदों में 28। ऐसा नहीं कि मैच खत्म हुआ है, क्योंकि वहाँ पर सागर भी हैं और नए बैट्समैन आतिश बामड़े टीम के कैप्टन आ गए। हालांकि आतिश बामड़े ने बॉलिंग बहुत अच्छी की थी। भावेश पवार प्लीज। धनराज राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए, सागर पाटिल, ये जो खिलाड़ी है इनके पास बहुत शॉट्स हैं, गुर्दे जिगर वाले बैट्समैन। ओह क्या रफ्तार थी, क्या रफ्तार थी, अतिरिक्त बाउंस भी था, बीट किया ऑफ स्टंप के बाहर। चला त्या प्रश्नाचं उत्तर धनराजच्या या बॉलिंगने नक्की दिलेलं आहे. राकेश प्रभूला शेवटच्या ओव्हरमध्ये ठेवायला पाहिजे होतं का, परंतु त्याने खऱ्या अर्थाने पाहिलं तर प्रेशरमध्ये चांगली बॉलिंग केलेली आहे. विकीने षटकार ठोकला तरी देखील कमबॅक करणार आहे षटक राहिलेला आहे. आता 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये 28 रन करायचे आहेत. यस एग्जैक्टली, अभी तक तो उन्होंने मायूस नहीं किया है। उछाल दिया और गेंद आउट ऑफ पार्क, 6 रन। कहानी में ट्विस्ट और मैच होता हुआ सुपर हिट। हो, सुपर हिट मॅच. बॅकफुटला जात असताना ऑन साइडला काय फटका सजवलाय. चांगलं टायमिंग, षटकार क्रीजच्या आतमध्ये जाऊन ठोकलेला हा षटकार आहे आणि इथे भव्य स्वागत करत असताना लास्ट बॉलवर गोलंदाज धनराज पहा क्रीजच्या किती आतमध्ये गेला फलंदाज आणि हा षटकार येतोय. म्हणजे आता समीकरण बदललंय. बॉल शिल्लक आहेत 6 आणि 6 बॉलमध्ये रन करायचे आहेत अजूनही 22. देखिए सागर पाटिल और हम्माद अंसारी पॉइनियर के ये 2 ऐसे बैट्समैन इस सीज़न में जो बिल्कुल युवा हैं लेकिन बल्लेबाजी गजब की करते हैं। 6-22। अब सवाल कौन, प्रभु का ओवर नहीं रहेगा। धनराज कोटा पूरा कर चुके हैं, भावेश पवार कोटा पूरा कर चुके हैं, अमोल पाटिल अनफिट हो गए। गेंदबाज कौन, कलीम हाफिज जी। कलीम को मोर्चे पे लगाया गया है। 6 गेंदे 22 रन। क्या लगता है कुणाल, ये इक्वेशन के बारे में आप क्या कहेंगे? ना तोच प्रश्न आहे आणि तसंच उत्तर आहे. पहिले 2 बॉल खूप महत्त्वाचे आहेत. अशा परिस्थितीमध्ये तेच करावं लागतं. ज्यावेळेला 20 किंवा 20 पेक्षा जास्त धावा करायच्या असतात, पहिले 2 बॉल खूप महत्त्वाचे आहेत. 2 मोठे हिट आले, सामना खुला होतो. पहिला मोठा हिट आला, थोडासा दबाव येतो बॉलरवर आणि आता तो प्रयत्न करावा लागेल. परंतु बॉलरच्या दृष्टिकोनातून विचार केला तर पहिला बॉल त्याने अचूक टप्प्यावर टाकला तर त्याचा कॉन्फिडन्स वाढतो आणि त्याच्यानंतर डिफेंड करणं थोडंसं सोपं जाऊ शकतं. या डे आफ्टर यस्टरडे वाला मैच, भावेश ने पहले 3 गेंदों पे 3 मार दिए, मैच समाप्त। इस मरतबा गेंद को खेलने की कोशिश, क्या खूबसूरत गेंद थी कलीम हाफिज जी की। डेथ ओवर में और प्रेशर में इस तरह की गेंदबाजी अपने आप में एक आर्ट रहता है। हो, पहिलेच जास्त शफल झाला होता. फॉलो केलं, बॅट्समनला आतमध्ये टाकला बॉल, जास्त रूम दिलेला नव्हता या बॉलवर आणि त्याचमुळे फक्त 1च रन मिळते पहिल्या बॉलवर. आता तरी कलीम सुपर हिट आहे. 5 गेंदे और 21 रन। अब बड़ा शॉट, लेकिन एक बात है कि ये जो सागर पाटिल है ना,
इनमें काबिलियत है इस तरह के शॉट्स खेलने की। कलीम सागर पाटिल के लिए फुल टॉस गेंद, बॉलर बैक ड्राइव, फॉलो थ्रू में बढ़िया फील्डिंग, लेकिन बचपन में कोयबा नहीं खेले थे, गिरता पड़ता क्रिकेट, 1 रन पूरा। किती जवळून मिस केलेला आहे हा रनआउट हे पाहायचं आहे आणि नशिबाची साथ इथे मिळालेली आहे सागरला. बॉल हातातून त्याने अंडरआर्म थ्रो केला परंतु स्टंपवर लागलेला नाहीये. कोयबा थ्रो, लेकिन तीनों स्टंप मिस कर गए। इसलिए तो बचपन में कंचे या गोटियां खेली जा सकती है। कुणाल, आपने क्रिकेट खेला, गोटियां भी खेली होंगी। मैंने तो बहुत खेली है. गेंदबाजी के लिए तैयार होते हुए 4 गेंदे 20 रन। अब मौका हिट आउट गेट आउट का, स्विंग एंड मिस। ये देखिए, ऐसे लग रहा है कि बहुत ज़्यादा गेंद टिप्पा खा के उछाल ले रही है। यहाँ से अब मैगी 11 की गाड़ी छूटती नजर आ रही है, बीपीएल एक्सप्रेस की। राकेश प्रभूचं ते षटक सामन्याला कलाटणी देणारं षटक ठरलेलं असेल, कारण ज्या पद्धतीने त्याने किरणला आउट केलं, सेट बॅट्समन आउट झाला आणि त्याच्यानंतर दबाव झेलू शकलेला नाहीये या मॅच मध्ये मॅगी 11. यस, टर्निंग पॉइंट वहीं रहा था। तीन 20 का इक्वेशन। आतिश बामड़े सामना करें कलीम का। कलीम ने अभी तक बहुत अच्छी बॉलिंग की है। इस मर्तबा भटके वाइड, एक रास्ता खुल गया, क्योंकि 3-19 और 3 पे 3 लगे तो फिर सुपर ओवर भी हो सकता है। एक वो कहते हैं ना, हल्की सी उम्मीद की किरण। लेकिन इस तरह के रन बनाने के लिए जिगर लगाना पड़ता है, जो किसी प्ले स्टोर से डाउनलोड नहीं होता है। इस मरतबा बैकफुट पे गए, टर्न कर दिया और ये देखिए भावेश पवार अब काफी खुश, कितने जोर से ताली बजा के दाद दे रहे हैं गेंदबाज को। भावेश पवारच काय तर संपूर्ण जॉली स्पोर्ट्स कामतघर, त्यांची मॅनेजमेंट, संपूर्ण टीम, संघ मालक नक्की खुश असतील ज्या पद्धतीने त्यांच्या टीमचा परफॉर्मन्स राहिलाय. पहिल्या डावामध्ये भावेश पवारची बॅटिंग, दुसऱ्या डावामध्ये राकेश प्रभूचं ते टर्निंग षटक. यस, वही ओवर, स्विंग एंड मिस, फिर अच्छी गेंद। लगभग सेमीफाइनल के दरवाजे को खोल चुकी है जॉली स्पोर्ट कामतकर। फिर से आउट, कॉट बिहाइंड, और इस मैच को जीत लिया जॉली स्पोर्ट कामतगढ़ ने। कॉन्ग्रेचुलेशन नरेश मात्रे एंड जॉली स्पोर्ट कामतगढ़, भावेश पवार, हार्ड लक मागीलाल पालीवाल। तो एक बार फिर हम जुड़ते हुए प्रेजेंटेशन बॉक्स में, और बहुत ही रोमांचक मैच, कचाकच बहुत लोगों ने यहाँ पर एंजॉय किया है इस मैच को। और प्रेजेंटेशन सेरेमनी के लिए हमारे गेस्ट्स को हम आमंत्रित करेंगे, और इसी के साथ साथ मैन ऑफ द मैच का टाइटल भी अनाउंस किया जाएगा, किसको मिलने वाला है देखते हैं, लेट्स सी। यस, मयूर पाटिल, विराट चोरगे, विजय और सुभाष, इन सब से रिक्वेस्ट है कि आपको हमारे प्रेजेंटेशन बॉक्स में जुड़ जाना है। विराट चोरगे, वेलकम। सुभाष
जी आपको भी जुड़ जाना है विजय। जुड़ चुके हैं और आइए सर। मयूर पाटिल, यस मयूर पाटिल कम फॉरवर्ड प्लीज। फेस ऑफ भिवंडी मयूर पाटिल भी हमसे जुड़ते हुए, वेलकम सर। आइए सबसे पहले मैन ऑफ द मैच खिलाड़ी हरफन मौला, प्राउड ऑफ भिवंडी क्रिकेट, ड्रॉप सीन के हीरो भावेश पवार, वेलकम। सबसे पहले हम विजय जी के हाथों से आपको ये गिफ्ट हैम्पर देंगे। सुभाष जी आपको होम ड्रीम केक, हर सेलिब्रेट करने के लिए हर ओकेजन की जान। अब मयूर पाटिल आपको लापाज बुटीक, अनीस अंसारी, वसीम अंसारी रियल स्टील का ये तोहफा देते हुए, और आखिर में विराज चोरगे एक्रेलिक आर्ट टू पल्लन भाई की ये ट्रॉफी दे रहे हैं। ये ट्रॉफी आपको याद दिलाएंगे। मेहमानों का बहुत शुक्रिया हमसे जुड़ने के लिए। समय थोड़ा कम है, लेकिन भावेश पवार हो तो फिर पूछने में दिल करता ही है। भावेश ये बताइए, मैं तो आज अलग सवाल करने बैठा हूँ। आपके पूरे महाराष्ट्र, पूरे भारत में, सात समंदर पार आपके फैन फॉलोअर्स हैं, आपको अपना रोल मॉडल मानते। भावेश पवार का टेनिस क्रिकेट में रोल मॉडल कौन? मेरा रोल मॉडल है रवि लिंगाला और बंटी पटेल, मैं उनको ज़्यादा मानता हूँ। और ये आज की जीत कर कैसा फील हो रहा है? बहुत ही अच्छा लग रहा है क्योंकि हमारा टीम क्वार्टर फाइनल जीत के सेमी में गया है। इतना उम्मीद नहीं था हमारे टीम से, लेकिन टीम बच्चे लोग भी अच्छा खेल रहे हैं और अच्छा परफॉर्मेंस दे रहे हैं, तो हम लोग आगे पहुँचे। भावेश लगा था कि कहीं मैच जा रहा है? किसी वक्त लगा था? लगा था जब तो किरण पवार ग्राउंड पे था, तभी लगा था कि मैं मैच उड़ा के लेके जाएगा, क्योंकि उसका विकेट गिरने के बाद हम लोग ज़्यादा मैच में घुस गए। कुछ मैसेज अपने फैन फॉलोअर्स के लिए? कुछ नहीं, ऐसे ही सपोर्ट करते रहो। थँक यू सो मच। तो चलते हैं कॉमेंट्री बॉक्स में। आणि आजच्या दिवसातला महत्त्वपूर्ण सामना असणार आहे सुपर 8 मधला हा शेवटचा सामना, आणि तो असेल चॅलेंज स्पोर्ट्स विपक्ष बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क. नाणेफेक जिंकून बालाजी स्पोर्ट्स इंडस्ट्रियल पार्कने क्षेत्ररक्षण निवडलं आणि चॅलेंज स्पोर्ट्सला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं, आणि फलंदाजी करण्यासाठी 2 फलंदाज